नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। साधू साधू साधू. या व्याख्यानातून जातक कथाबद्दलचे विविध पैलू सर आपल्या समोर मांडणार आहेत. आज मी आणि माझ्यासोबत आपण सर्व नक्कीच उत्सुक असाल सरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. तेव्हा व्याख्यानमाला सुरुवात करण्याअगोदर सरांचा परिचय थोडक्यात देत आहे. आजचे मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांच्या परिचयात धम्मसागरच्या समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे, त्यांची पाली व बौद्ध साहित्यांचा गाढा अभ्यास आहे. जसे बहुश्रुत त्यांच्याबद्दलचे बोलायचे झाले तर शब्द सुद्धा कमी पडतील. 64 कलापैकी वक्तृत्व कला श्रेष्ठ कला ज्यांना अवगत आहेत असे बहुआयामी आदरणीय सर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व खूप उत्सुक असतो. याचे कारण आपल्याला नेहमीच काही ना काही नवीन सांगत असतात. सर DY कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ पाली मधून MA नेट केले आहे. सर 7 वर्षापासून MA च्या विद्यार्थ्यांना आपले जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहेत. सक्क, नागा, यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केले आहेत. अलीकडे सरांनी त्यांचा MPhilचा प्रबंध 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा पेपर सबमिट केलेला आहे. धम्मपद, अट्टकथा व जातक या विषयामध्ये सरांना विशेष रस आहे आणि म्हणूनच धम्मपद अट्टकथा ऑनलाईन मालिका ही यशस्वी झाली आहे. सरांनी नागपूरच्या कार्यक्रमामध्ये बहुतांश जातकाविषयी माहिती दिलेली आहे. सर्व स्तरातील लोकांच्या अडचणी आणि त्यांचे निरसन करण्यासाठी अलीकडे सरांनी खूप छान एक लेक्चर दिले होते. सरांचा परिचय अजून खूप मोठा आहे पण इथेच थांबते. आजची व्याख्यानमाला क्रमांक 24 आहे. जातक अट्टकथा व्याख्यान क्रमांक 21 लोसक जातक वर्णना ही आहे. तर सरांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसागरच्या मी पुन्हा एक आभार मानतो की मला इथे आज व्याख्यान देण्याची संधी मिळालेली आहे. आणि नयना मॅडम आहे, नलिनी मॅडम आहे, यांनी PPT बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि निर्जला मॅडमनी पण खूप चांगला परिचय करून दिलेला आहे. एक फॉर्मॅलिटी असते पण करणं पण गरजेचं असतं. तर आपल्या सगळ्यांचे आणि जे उपासिका श्रोते जे उपस्थित आहे त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो. आपण वेळेवर हजर झालोय. आजची जी कथा आहे ती लोसक जातक आहे. लोसक जातक आणि ही खूप मोठी कथा आहे पण खूप इमोशनल पण आहे. खूप इमोशनल कथा आहे. आणि एखादी व्यक्ती म्हणजे दळभद्री म्हणतो आपण, करंटी व्यक्ती म्हणतो ना आपण,
तर ती कशी असू शकते आणि ती कशामुळे असू शकते त्या संदर्भातली ही कथा आहे. या कथेमध्ये एक मुलगा असा आहे की जो म्हणजे पोटात म्हणजे गर्भात आल्या आल्या त्या गावाचं नुकसान होणं सुरू होत आहे. नंतर मग त्या गावाला आगी लागतात. बऱ्याच वेळा त्या लोकांना मासे, कोळी लोक असतात, त्यांना मासे मिळत नाही आणि असे अनेक म्हणजे संकट एकामागून एक तो गर्भात असताना येतो. आणि मग त्या लोकांना लक्षात येतं की अरे हे कशामुळे होत आहे, एवढे संकटात पूर्वी तर आपण चांगलं खाता पिता चांगलं व्यवस्थित होतो, असं काय झालेलं आहे की आपण हे संकट आपल्यावर आलेलं आहे, अशी कोणती गोष्ट आहे. म्हणून ते लोक काय करतात की हजार लोकांचं ते गाव असतंय आणि मग ते पहिले एखादी आपल्या ह्याच्यात कोणी दळभद्री व्यक्ती तर नाही ना, त्याला शोधण्यासाठी ते शोधण्यासाठी ते हजार लोकांचे ग्रुप बनवतात. म्हणजे 500-500 करतात. म्हणजे कोणत्या टीम मध्ये प्रॉस्पेरिटी मिळते आणि कोणत्या टीम मध्ये लॉस होतो ते बघण्यासाठी. मग 1000चे 500-500 असे 2 विभाग करतात. मग 500चे 250-250 असे विभाग करतात. असे विभागण्या करत करत आहे ना, शेवटी हे कुटुंब लक्षात येतं त्यांच्या. ज्या कुटुंबामुळे गर्भ राहिल्यामुळे ही सगळं गावावर संकट आलेलं आहे असं त्यांना लक्षात येतं. आणि मग ते त्या गावातून त्या मातेला हाकलून देतात, जी गर्भवती माता असते ती. आणि पुढे मग ती कशी तरी जगते आणि मुलाला जन्म देते. आणि तो दळभद्रीच असतो. तो ज्याच्या सोबत राहील त्याला संकटच येणं सुरू होतात. तर त्याची आई पण कशी बशी त्याचा सांभाळ करते आणि एक दिवस त्याला सोडून देते. त्याच्या हातात आहे ना, म्हणजे असं शब्द आहे की म्हणजे पात्र देतो का नाही आपण भिक्षा मागायला, तर त्या एक म्हणजे खापराचा एक तुकडा दिला त्याच्या हाती आणि त्याला सांगितलं की जा कुठेतरी भीक मिळत असेल तर घेऊन ये. आणि तो मुलगा जसा बाहेर जातो तशीच ती आई पळून जाते, कारण ती तरी किती दिवस सांभाळणार असं होत आहे. आणि मग त्या मुलाचे, जो दळभद्री मुलगा म्हणू आपण, करंटा मुलगा म्हणून, त्याचे दिवस खूप खराब येतात आणि तो 7 वर्षाचा होतो. असे काहीतरी दिवस जातात त्याचे आणि तो 7 वर्षाचा होतो. आणि त्यावेळेस सारीपुत्त थेर त्याला भेटतात, त्याला प्रवचित करतात, म्हणजे सामनेर बनवतात. आणि पुढे मग तो भिक्खू झाल्यावरही त्याच्यावर कशी संकट येतात ते आपण बघणार आहे. आणि पुढे त्याचा मृत्यू येणार आहे, म्हणजे अशी वेळ आलेली आहे. त्यावेळेस काय काय घडत आहे ना, इतकं ऐकण्यासारखं आहे. म्हणजे आपण पीपीटी मार्फतच समजून घेणार आहे, त्यामुळे आपण बारकावे बघत आपण पुढे जाणार आहे. आणि मग पुढे काय होतं ते बघू आपण नंतर. मग असं का होत आहे, असं लोसक्कावर एवढे प्रॉब्लेम का आले तो भिक्खू झाल्यावर सुद्धा. तर मग त्याने पूर्वजन्मी काय केलेलं आहे ती अतीत कथा येते आणि बुद्ध या असं म्हणजे या दोन्ही कथाची सांगड घालतात. तर हे लोसक जातक जे आहे ना, हे म्हणजे 2-3 ठिकाणी आलेलं आहे. मितविंद जातक आहे किंवा अजून 2 नावं आहेत सिमिलर जातक आहेत. म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं असेल. याच्यामध्ये याच्याबद्दल सांगितलंय. तर पुढे काय झालं दुसऱ्या कथेमध्ये मिळेल, पण याच व्यक्तीच्या संदर्भात. तर आवाज व्यवस्थित येतोय ना आवाज? हो सर, व्यवस्थित आहे. हो. तर आपण ही लोसक जातक वंदना जी आहे ही 41 नंबरचं जातक आहे. पुढे बघू आपण सुरुवात कशी होते. तर यो अथ काम सापी इद सत्था जेतवनि विहरंतो लोसक तिस थेरंग नाम आरभ कथेसी. तर ही जी शास्ता जेतवन मध्ये विहार करत असताना लोसक तिस थेर नाम म्हणजे या नावाच्या भिक्खू विषयी माहिती दिलेली आहे. ही कथा त्याच्या संदर्भात आहे. कोपनेस लोसक तिस थेरू नामाती. तर याचं नाव बघा, त्याचं नाव जे आहे त्याचं नाव आहे तिस्स. ठीक आहे, तिस्स. पण त्याला आधी प्रिफिक्स केलेलं आहे लोसक. ठीक आहे, लोसक तिस्स म्हणजे त्याला विशेषण लावलेलं आहे आणि तो थेर म्हणून भिक्खू होता तो. तर म्हणून ते म्हणतात पुढे की याचं नाव का लोसक का ठेवलं गेलेलं. तर ते सांगतात की कोसल रखे
कोसल राष्ट्रात एको अत्तनो कुल नासको केवट्टक पुत्तको अलाभी भिक्खू. काय शब्द आले याच्यात? कोसल रठे, कोसल राज्यात एको एक अत्तनो स्वतःच्या कुल नासको कुळाचा नाश करणारा केवट्ठ पुत्तको, केवट्ठ म्हणजे कोळी म्हणतो ना आपण, मासे पकडणारा मच्छीमार. केवट्ठ पुत्तको, केवट्ठाचा पुत्र कसा होता तो? अलाभी, त्याला लाभच होत नव्हता. ठीक आहे, असा त्या भिक्खूविषयी ही माहिती आहे, म्हणून त्याला लोसक म्हटलं गेलं. पुढे सोकीर निबत्त ठाणेता छवित्वा, जेव्हा म्हणजे त्याच्या पूर्वजन्माचे जे काही कर्म असेल त्यानुसार त्याने एका कुटुंबात जन्म घेतला, म्हणजे एका स्त्रीच्या गर्भात जन्म घेतला, मातेच्या गर्भात, ते सांगितलेलं आहे. कोसल रठ्ठे, कोसल राष्ट्रात एकस्मिन कुल सहस्र वासे केवट्ठ गामे एकिसा केवठ्यात उच्चिसी पट्टीसंधी गन्नी. तर त्याने मगध राष्ट्रात एक 1000 कुळ होते या केवठ्ठाचे, मच्छीमाराचे. तर त्या गावाचं नावच केवट्ठ गाम होतं. तर त्या गावातल्या एका स्त्रीच्या एकिसा केवठ्या, एक स्त्रीच्या गर्भात पटीसंधी गन्नी म्हणजे जन्म घेतला. तस पटीसंधी गहन दिवसे तंग कुलसहस्र जाल हक्तं नदी अंच तळ तळ तळक आदिसु च मच्छे परिये संतं एकं खुद्दक मच्छपी ना लब्ध. तर जेव्हा ज्या दिवशी त्या लोसक थेराने मातेच्या गर्भात प्रवेश केला, त्या दिवशी कुलसहस्र म्हणजे त्या 1000 कुळांना जाल हक्तं म्हणजे त्यांच्या जाळ्यात नदीच्या किंवा तळ्याच्या ठिकाणी, ते वेगवेगळ्या ठिकाणी पकडत होते ते लोक. तर त्यांना तळक आदिसू व मच्छे परिहसे, ते मच्छे शोधताना एकम खुदक मच्छपी ना लब्ध ना लभी, म्हणजे ज्या दिवशी याने गर्भात प्रवेश केला त्या दिवशी तिथले जे 1000 कोळी लोक होते, केवट्ठ होते, त्यांना ना नदी ना तलावात एकही मासा लागला नाही त्यांच्या जाळ्यामध्ये. जस्ट याने एंट्री. ठीक आहे. ततो पठायत ते केवट्टा परिहायंतेव. आणि तेव्हापासून आहे ना त्या कोळी जे लोक होते त्यांची हानीच व्हायला लागली. पुढे नेक्स्ट. तस्मे ही कुच्छित गत एव नेसन गाम न एसन गाम सत्तवारे अगिना दट्टो. जेव्हा याने गर्भात प्रवेश केला त्या दिवशी तर मासे मिळालेच नाही, त्याच्यानंतरही मिळायला लागले. मात्र त्या गावाला 7 वेळा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलं. बघा, तुम्हाला गाव दाखवलं. द विलेज वॉज डिस्ट्रॉइड 7 डिफरंट टाइम्स बाय फायर, है ना. तर 7 वेळा ते आगीच्या भक्ष्यस्थानी गाव पडलं ते कोळ्यांचं. 7 वारे रैया दंडितो. आणि 7 वेळेस आहे ना त्याने राजाने त्यांना दंडित केलं काही कारणामुळे. एवं अनुकम्मेनं दुग्गता जाता. तर मासे मिळायला लागले. 7 वेळा आगी लागला गावाला आणि 7 वेळा राजाने त्यांना दंडित केलं. त्यामुळे त्यांची दुर्गती झाली. चांगलं भरभराटीवाला गाव होतं, भरभराटीवाला समाज होता तो. मात्र जेव्हा लोसकाने जन्म घेतला गर्भामध्ये तेव्हापासून त्यांचं नुकसान व्हायला लागलं. पुढे ते चिंतयिन्सु. तेव्हा ते लोक विचार करायला लागले की पुबे म्हणजे पूर्वी आम्हाकं एव रूपं नथी इदानी पण परिहायाम. तर पूर्वी तर आमचं असं नुकसान होत नव्हतं. आम्हाकं अंतरे एकाय काळ कन्या भवितप्पं. तर होऊ शकतंय आपल्या याच्यात कोणीतरी काळकन्नी शब्द आलेला आहे, माहितीये का. आपण दळभद्री म्हणतो, करंटा म्हणतो ना, कपाळ करंटा, करंटा, कमनशिबी, असं त्या अर्थाने पालीमध्ये काळकन्नी बरेच वेळा शब्द आलेला आहे. हे करंट आहे. तर भवितब्बंग कोणीतरी आपल्या 1000 जे कुळ आहेत त्यात कोणीतरी एक अभागी किंवा करंटे अशी व्यक्ती आहे असं ते विचार करायला लागले. द्वे भागा होमाती. मग त्यांनी काय केलं, आपण आपले जे 1000 कुटुंब आहे ते 2 भागात विभागू. ते पंच कुल सतानी एकतो अहिंसू. तर त्यांनी 1000 कुळांचे 2 भाग केले.
म्हणजे 500 कुळ एकीकडे आणि 500 कुळ एकीकडे असे त्यांनी विभाजित केले. ततो यत्थ तस्स मात पितरो सोव कोठासो परिहाती इतरो वड्डती ते तंपी कोठास द्विधा तंपी द्विधाती एवं याव तमेव कुलं एकं अहोसी ताव विभाजित्वा तेसन काळ भावं ज्ञात्वा पोथेत्वा निखड्डीसू. तर त्यांनी काय केलं, म्हणजे 500-500चे जे ग्रुप बनवले, मग 250-250चे 2 ग्रुप बनवले. म्हणजे त्यातले म्हणजे त्यांना लक्षात आलं ना, या ग्रुपमध्ये कोणी हा ग्रुप प्रॉस्पेरिटी करत आहे, हा ग्रुप प्रगती करत आहे, पण हा ग्रुप नुकसान करत आहे. मग त्यातलं पण शोधायचं होतं. त्यांनी 500चे 250 कुटुंबाची विभागणी केली. मग त्यांना वाटलं की 250 एक ग्रुप सेफ आहे. मग त्या 250 मध्ये दुसऱ्या 250 मध्ये तरी तो दळबद्री काळकन्य व्यक्ती असेल, म्हणून त्या 250चे 125 असे करत करत आहे ना, शेवटी बराबर या कुटुंबाला त्यांनी आयडेंटिफाय केलं. हे त्यावेळेस आपल्याला चातुर्य पण दिसतंय, विभागणी कशी करायची किंवा एखादं व्यवस्थित शोधून काढायचं असेल किंवा कुळ कशी विभाजन करायचे ते आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळते. आणि याचे संदर्भ जे आहेत अनेक अट्टकथामध्ये आलेले असे जे विभाजनीचे. तर त्यांनी काय केलं, काळ कन्नी भावं ज्ञात्वा, त्यांना कळलं की हीच माता जी आहे ना गर्भवती, ती आयडेंटिफाय केली त्यांनी आणि तिला त्या ग्रुपमधून त्या गावामधून तिला हाकलून दिलं. ठीक आहे, मारलं आणि हाकलून दिलं, कारण त्यांच्यामुळं खूप मोठं नुकसान झालं होतं गावाचं. अथस्स माता, तेव्हा त्याची माता किच्छेन जीवमाना परिपक्के गब्बे एकस्वी ठाणे विजाई. तर आपल्याला माहितच आहे की हिच्यामुळे, या मुलामुळेच तिला काहीच मिळत नव्हतं, म्हणजे गावालाच काही मिळत नव्हतं, तर आईला तरी कुठे मिळेल. आणि कसं तरी तिनं फार कठीण परिस्थितीत तिनं कसं तरी जीवन जगलं. आणि एका ठिकाणी काय केलं तिने, एकस्मिन ठाणे विजाई, तिने त्या मुलाला जन्म दिला. पश्चिम भाविक सत्तंग न सक्का नासे तू, एक अत्यंत महत्वाचा आहे, अंडरलाईनही करू शकता तुम्ही. पश्चिम भविक सत्तंग न सक्का नासे तू, म्हणजे ज्याच्या ज्या जीवाला काहीतरी फल प्राप्त होणार आहे, म्हणजे निब्बाणाची आपण इथे अनंत पदाची प्राप्ती होणार असेल, एखादा जीव ला अनंत प्राप्ती व्हायची असेल त्या जन्मात, तर तो त्याचा शेवटचा जन्म असेल, आहे की नाही. कारण तो अनागामी आहे आणि तो अनंत होणार आहे याच जन्मात. तर तो मृत्यू पाहू शकत नाही मला, कारण तो त्याचा शेवटचा जन्म आहे. त्याच्यावर कितीही संकट आले तरी तो मृत्यू पावत नाही, असं या वाक्याचा अर्थ आहे. पश्चिम भाविक सत्तंग न सक्का नासे तू, अंतो घटे पदीपोवीय तस हृदय हृदय अरंतस उपनिषय जलती. एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या देवडीमध्ये एखादा दिवा जसा तेवत राहावा, जसा दिवा पेटलेला असावा, त्याची ज्योत पेटलेली असावी, तसंच अनंत पदाची ज्योत या अनंत होणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात असते, असं त्या अर्थाने सांगितलेलं आहे. खूप सुंदर उपमा देऊन सांगितलेले आहे की म्हणून हे अनंत लोक जे आहे, अनंत पद प्राप्त होईपर्यंत ते मृत्यू पावत नाही, कारण त्यांचा तो शेवटचा जन्म असतो. नेक्स्ट, कथा खूप मोठी आहे, तर पण त्यातल्या महत्वाच्या संदर्भावर मी चर्चा करेल, बाकी थोडं स्किप करत जाईल. सातंतारकं पटिजग्गित्वा आधावित्वा परिधावित्वा विचरण काले एकमस्सं कपालकं हत्ते दत्वा उत्त एतं घरं पविसाती पेसविता पलाता. आता तो सातंतारकं पटिजग्गित्वा, आता ती आई जी आहे, मुलाला जन्म दिलेला आहे आणि ते तान्ह बाळ असेल ना, तर त्याला तो तर अभागीच होता, त्यामुळे मातेला काहीच मिळत नव्हतं. तरी मातेचं जे प्रेम होतं त्या मुलाबद्दल, भले गावातून हाकलून दिलं किंवा सगळं काही झालं असेल, पण एक मातेचं प्रेम त्या मुलाबद्दल आपल्याला दिसतंय. तिनं कसं बसं त्याला सांभाळ केला, त्या अर्थानं सांगत आहे. पटी जगित्वा म्हणजे त्याचं पालन पोषण करून, आधावित्वा परिधावित्वा विचरण काले, म्हणजे इकडे तिकडे पळून त्याचं कसं तरी अन्न जमून त्याला पालन पोषण करत होती. एक मस्सन कपालकं हत्ते देत्वा. मग एक दिवस त्याने काय केलं,
तो मुलगा विचारानं काले म्हणजे चालता फिरण्यासारखा झाला ना, तो मुलगा चालू शकत होता, स्वतंत्र फिरू शकत होता. तेव्हा त्याच्या हातात आहे ना एक खापराचा तुकडा दिला आणि काय म्हटलं, पुत्तन येतन घरी पविसा, म्हणजे कोणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जा असं पाठवून, तेसेत्वा म्हणजे त्याला पाठवून सांगून पलाता, स्वतः आई त्या मुलापासून पळून गेली. कारण तिला जगणं कठीण होतं आणि तिने जेवढं सहन करायचं केलं आणि मुलाला सोडून ती पळून गेली. आणि ते लहान मुलं होतं, फक्त थोडंफार चालू शकत होतं. त्या मुलाला आई सोडून गेलेली आहे. असा हा लोसक थेर आहे. ठीक आहे. तो ततो पठ्ठाय, तेव्हापासून ते मूल जे आहे, लहान मुलं, खूप लहान मुलं आहे ते, लक्षात ठेवा. 3 वर्षाचा असेल ते, 2-3 वर्षाचा. सो ततो पठ्ठाय एक कोव भूत्वा तथ तथ भिक्कं परियेसित्वा एकस्मिन ठाणे सयती. तर तो बिचारा आधीच अभागी आणि आता त्याला तर आधार पण नाही कोणाचा. तर तो आहे ना असंच विचारण करायचं, तरी फिरायचा असं भिक्षा मागत मागत. भिक्षा तर मिळत नसेल त्याला, कधी कधी मिळालं तर काही ठीक आहे, नाहीतर कशीच राहावं लागायचं त्याला. तो भिक्कं परियेसित्वा एकस्मिन ठाणे सयती, एखाद्याच ठिकाणी तो बसून राहायचा, झोपून राहायचा. आणि न न्हायती, आंघोळ करत नव्हता तो. कारण आंघोळ घालणार कोण, राहायची जागा नाही, खाण्याची जागा नाही, तर असं ते मूल करणार काय. तर न न्हायती, आंघोळ नव्हता करत तो. न शरीरं जगती, तर त्याला शरीराची जी काही देखभाल करायची ते करू शकत नव्हता. पंसु पिसाचको विय किच्छेन जीविकं कपटेती, तर त्याच्या अंगावर तर असे इतके फाटके कपडे किंवा इतकं वस्त्र, इतकं त्याचे जीर्ण किंवा खराब होते की कसं उपमा दिली त्याला, पिसाच म्हणजे पिशाच्या भूतासारखे आहे ना मग एखादा, तर तसं त्यांनी उपमा दिलेली आहे. विय किच्छेन जीविकं, कसं तरी म्हणजे तो जीवन जगत होता. कारण मी सांगितलं ना की असे लोक जे अनागामी आहेत ते मृत्यूस पावत नाही, त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे. सो अनुकम्येना, तेव्हा तो हळूहळू सक्त वसिको भूत्वा, तेव्हा तो किती वर्षाचा झाला, असंच जीवन कटत कटत 7 वर्षाचा झाला भूत्वा. एकस्मिन गेहद्वारे उखली धुवनस छड्डित ठाणे काकोवीय एक एक भत्त सीतं उच्चिनीत्वा खादती. तुम्ही आहे ना ही कथा वाचा, मराठी, इंग्रजी किंवा पालीमध्ये जसं काही जमेल जरूर वाचा. याच्यातले शब्द जे आहे ना इतके म्हणजे इमोशनल आहे. फक्त म्हणजे मला तर खूप टच झालेली ती कथा जेव्हा मी पहिल्यांदा वाचली होती, आणि मी ती कधीच विसरलो नाही, अशी ही कथा आहे. म्हणून तुम्ही स्वतः वाचा ही कथा, तुम्हाला म्हणजे डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्या अर्थानं इथे तो 7 वर्षाचा झाला ना, कुठंतरी तो आहे काय करायचा माहित आहे, कोणाच्या घरासमोर जायचा, त्याला भिक्षा मिळत नव्हती, तर उखली धुवनस छड्डीत ठाणे, म्हणजे लोक जेवण करून भांडे जे असतील ना, पातेले वगैरे जे काही भांडे असतील, ताट, तर ते धुवायला बाहेर ठेवायचे ना, तर त्यातले जे कण आहेत, ठीक आहे, छड्डीत म्हणजे लोकांनी जे खाल्लेलं आहे ते थोडंसं उरलेलं आहे ना, तो एक एक दाना असा खायचा, माहितीये, एक एक घास असं काही मिळालं तर असं खायचं. कसा शब्द वापरलेला आहे, पुन्हा उपमा दिलेली आहे तिथे. काको विय, कावळ्यासारखा, एक एकं भत्त सीथं, एक एक म्हणजे दाना किंवा एक एक शीत, आपण शीत म्हणतो का नाही, एक तुकडा असा, एक एक कावळा जसा तो चोचीने एक एक तुकडा उकरड्यावरचा खातो अन्नाचा किंवा काय, तसा हा मुलगा तसं तो खात होता. खूपच गंभीर परिस्थिती आहे. अथनन धम्मसेनापती सावथियन पिंडाय चरमानो दिसवा, तेव्हा धम्मसेनापती असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. धम्मसेनापती सावथियन पिंडाय चरमानो दिसवा, तेव्हा सारीपुत्त, इथं सारीपुत्त नाव दिलेलं नाही, धम्मसेनापती असते ना, तर ते सारीपुत्त थेरच असतात. पुढे नाव आलेलं आहे त्यांचं, पण माहितीसाठी सांगतो. अथनं धम्मसेनापती सावथियन पिंडाय चरमानो दिसवा, तेव्हा सारीपुत्त थेरांनी जेव्हा पिंडपातासाठी सावस्तीमध्ये आले, तेव्हा त्याला तो मुलगा त्या कावळ्यासारखा ते भोजन एक एक दाना जाऊन खात होता, ते बघून, दिसवा बघून, अयं सत्तो अरि कारुण्य तर त्यांना आहे ना, त्यांच्या मनात खूप करुणा उत्पन्न झाली. करुणा उत्पन्न झाल्यावर त्यांनी कतर गाम वासिको नु खोती
तस्मी मेत्त चित्तं वड्डेत्वा एही रेती आह, असं म्हणजे त्यांना विचारलं की हा कोणत्या गावचा आहे, कसा आहे, असं त्याला ऐकलं. नेक्स्ट. तर सो आगंत्वा थेर मंदिता आठासे, तर त्याने त्याला विचारलं, अरे तू कोणत्या गावचा आहे, कुठला आहे तू, कोण आहे तू, असं सारीपुत्त थेराने त्याला विचारलं. तर तो जवळ म्हणजे त्याला म्हणजे सारीपुत्त थेरांना वंदन करून उभा राहिला. म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करा ते, आपण जी कथा वाचत आहे ना, तुम्ही दृश्य रूपात ते आणा की काय झालं असेल की तो उकरड्यावर किंवा त्या खरकटा काही खात आहे आणि तिथे सारीपुत्त थेर हृदयात चित्तामध्ये त्याच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली आणि त्याला विचारलं त्याने की तू कुठला आहे काय. तर तो बिचारा मुलगा, मला तर सांगतो ना, त्याला आयुष्यात कोणी विचारलं नसेल. एकंदरीत आपण आतापर्यंत बघितलं ना की त्याला कोणी बोलणारच नाही किंवा भिक्षा पण देणार नाही. ते एवढं आपुलकीनं तर त्यांना त्याच्या आयुष्यात पहिलीच व्यक्ती आली असेल जे सारीपुत्त थेर आहे. आणि अथनं थेरो कतर गाम वासिकोसी कहंग वाते माता पितरोती पुच्छे, तेव्हा त्याने सारीपुत्त थेराने त्याला विचारलं की तू कोणत्या गावचा आहे आणि तुझे आई वडील कोण आहे, माता पिता कोण आहे, असं विचारलं. अहं भन्ते मी जयो मह्यं माता पितरो मग निसाय किलंत मग छड्डेत्वा फलाताती. तर ते म्हणतात की मी म्हणजे मी दरिद्री आहे, माझं म्हणजे अनाथ आहे, मी निपच्य अनाथ आहे मी. मह्यं माता पितरो, माझे माता पिता, मग निस्साय माझ्यामुळे किलंत माती, माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता, खूप संकट येत होते. मग छड्डेत्वा, त्यांनी मला सोडून पलाता ते मला ते सोडून पळून गेले, असं त्या मुलाने सारीपुत्त थेराला सांगितलं. अपिपन पबज्जिसती, तेव्हा बनते सारीपुत्त थेरानं म्हटलं की तू काय प्रबज्जित होशील का. तर तो म्हणतो, भन्ते अहं ताव पपज्यय दिसंपन कपन हो पपज्यसते. तर माझ्यासारख्या दळबद्री माणसाला किंवा माझ्यासारख्या म्हणजे त्याचे आपण बघितलं ना, त्याचं शरीर म्हणजे तो आंघोळ करत नव्हता, कपडे पण नव्हते त्याच्या अंगावर, म्हणजे फारच दरिद्रीच्या पलीकडे त्याचं रूप होतं. आणि जेव्हा सारीपुत्त थेर प्रेमाने त्याला विचारतात की तू काय प्रवचित होशील काय, तर तो म्हणतो मला कोण प्रवचित करणार आहे. मग सारीपुत्त थेर म्हणतात अहं पब्बाजेसामी, तर मी तुला प्रवचित करीन. मग तो म्हणतो साधू म्हणते पबज्जी सामी. मग ते म्हणतात ठीक आहे, मला प्रवचित करा. तो मुलगा म्हणतो थेरो तस खादनीय भोजनीय तत्वा तंग विहार नेत्वा. आता इथे बघा, सारीपुत्त थेराने आहे ना, तो उपाशीच असेल तो मुलगा, तर त्याला आहे ना पहिले तर खाया प्यायला जे व्यवस्थित ते त्याला दिलं आणि तत्वा म्हणजे देऊन तंग विहारंग नेत्वा, मग त्याला विहारात नेऊन सहथ एवं नापेत्वा पप्पा जेत्वा परिपूर्ण वत्स उपसंपादेसी. तर त्याला आहे ना म्हणजे जे काही चिवर द्यायचं किंवा त्याची आंघोळ वगैरे घालून त्याला जे काही प्रोसिजर असते ना, केस कापणं वगैरे वगैरे, ते सगळं करून त्याची उपसंपदा केली. सो महल्लक काले, तर तो काही दिवसातच लोसकती सथेरो ती पया इथं अपपुयो अपलाभो. तर तो जो आहे ना काही दिवसातच तो लोसक थेर नावानं, लोसक तिस्स थेर नावाने तो प्रसिद्ध झाला. तो लोसक चा अर्थ आता तुम्हाला समजेल कसा होता. तो पय्या इथं असं म्हणून तो प्रसिद्ध झाला. कसं होतो, अपपुण्यो पुण्य, त्याला अल्प पुण्यावान आणि अपलाभो अल्प लाभ असलेला असा तो लोसक तिस्स थेर. ठीक आहे. नेक्स्ट. तेन कीर असदीस दानेपी कुच्छी कुरो न लब्ध पुपो जीवित घटन मत एवं लभती तसही पत्ते एकस्मिन एव या गोळ के दिन्ने पत्तो समती तिको विय हुत्वा पर्यायती. तर ठीक आहे, म्हणजे तो जो त्याला म्हणा कधी तो कधी गेला म्हणजे पिंडपातासाठी कधी गेला तर त्याला कधी भोजन मिळायचं नाही. न लब्ध पुपो, त्याला कधी जेवण मिळालेलं नाही, म्हणजे भिक्खू झाल्यावर सुद्धा.
अथ मनुसा इमस पत्तो पुरोती हेटा यागून देती तस पत्ते यागू दान काले मनुष्यान भाजने यागू अंतर्धायती अपि वदंती. तर काय व्हायचं माहितीये का, हा जेव्हा पिंडपातसाठी जायचा ना, तर त्याच्या ताटात जर कोणी थोडस भोजन दिलं थोडस, तर ते पुरेसं नसायचं म्हणून ते दुसऱ्या दारावर जायचे, दुसऱ्या व्यक्तीकडे जायचे. बघा इथे पीपीटी मध्ये पण दाखवलेलं आहे की एवढंसं भोजन मिळालेलं आहे. पीपीटी बघा तुम्ही, एवढंसं भोजन मिळालेलं आहे, पण लोकांना कसं दिसायचं, ते या थेराचं पात्र भरलेलं दिसायचं. म्हणजे तो चमत्कार होता किंवा जे काही होतं ते मिळायचं थोडस आणि लोकांना दिसायचं भरपूर आहे, आणि त्यामुळं पात्र भरलेलं असल्यामुळे लोक त्याला देत नव्हते. ज्याचं पात्र खाली आहे त्यालाच द्यायचे. तर अशी यांच्या केसमध्ये व्हायचं. पुढे हा अगो म्हणजे अंतरदायिता, म्हणजे ते गायब व्हायचं त्याच्या ताटातलं अन्न. जर कधी पात्र फुलही भरलं एखाद्याने तरी ते गायब होऊन जायचं त्याचं अन्न. खज्जका आदि सुपी सेवन नयो. ठीक आहे, नेक्स्ट. सो अपरेण समयेन. पुढे काय झालं, म्हणजे या परिस्थितीत म्हणजे भिक्खू झाल्यानंतर सुद्धा त्याचे खूप हाल होत होते. सो अपरेण समयेन विपस्सनं वढेत्वा. पुढे काही दिवसांनी त्याने विपश्यनामध्ये म्हणजे ध्यानामध्ये प्रगती करून अग्ग फले अरहत्ते पतिष्ठितोपी अपलाभो व अहोसी. तर आता तो ध्यान करता करता आहे ना, अरंत पदाच्या फळा प्राप्तीपर्यंत तो पोहोचलेला, अजून प्राप्ती झालेली नाही त्याने. अथस अनुपोपेन आयु संखारेसु परिहीनेसु परिनिब्बान दिवसो समापुने. तर त्याचा म्हणजे परिनिब्बानाची पण वेळ जवळ आलेली आहे. म्हणजे त्याला निब्बानही प्राप्त होणार आहे, अनंतपद प्राप्त होणार आहे, आणि इकडे त्याचं परिनिब्बान पण होणार आहे. अशा क्षणी तो आहे. ठीक आहे, म्हणजे त्या दिवसावर तो आलेला आहे ज्या दिवशी त्याला अनंतपद प्राप्त होणार आहे, आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू होणार आहे. त्या दिवशीची गोष्ट आहे. धम्मसेनापती, पुन्हा सारिपुत्त थेरांना त्यांनी सांगितलं, धम्मसेनापती अवज्येंतो. तेव्हा धम्मसेनापतींनी मेडिटेट करून तसं परिनिब्बान भाव ज्ञात्वा, त्या मुलाचा परिनिब्बान भाव जाणून की आता हे परिनिब्बान होणार आहे, म्हणजेच अनंत होऊन मृत्यू होणार आहे, हे जाणून, तो भाव जाणून अयं लोसक तिसथेरो अज्य निबाई सती. खूप इंटरेस्टिंग आहे की ते सारिपुत्त तर मेडिटेट करतात की आज लोसक थेर आहे ना, हा अनंत होईल आणि मृत्यू पण होईल, परिनिब्बान होईल. अज्य मया एतस याव दत्त आहारं धातू वट्टती ती तंग आदाय सावथी पिंडाय पाविसी. तर आपल्याला माहित आहे की याला भिक्खू झाल्यानंतर सुद्धा कधीही भोजन मिळालं नाही, किंवा हा जो ग्रुपमध्ये जायचा ना, ते लोकांनाही भोजन मिळायचं नाही. आणि आज सारिपुत्त थेरानं बघितलं की आज परिनिब्बान होणार आहे यांचं, तर ते स्वतः सारिपुत्त थेर, फार मोठी गोष्ट आहे बरं ही. सारिपुत्त थेर त्या लोसक थेराला घेऊन स्वतः पिंडपातासाठी गेले. अज्य मया येतांच याव दत्त आहारं धातू वट्टती ती तंग आदाय, त्याला घेऊन श्रावस्तीला पिंडाय पाविसी, म्हणजे पिंडपातासाठी केला. थेरो तंग निसाय. तेव्हा थेराने तंग निसाय ताव बहुमनुसाय सावतिया हक्कं पसारेत्वा वंदन मत्तपी नालथ. सारिपुत्त थेर, लक्षात ठेवा किती प्रसिद्ध होते ते. म्हणजे त्यांना पिंडपात करणं सारिपुत्त थेरांना ही खूप महान गोष्ट असायची. पण जेव्हा या लोसकला घेऊन ते जायला लागले ना श्रावस्तीमध्ये, तर बहुमनुष्य श्रावस्तीमधले अनेक मनुष्य हत्तम पसारेत्वा वंदन मत्तपी, तर ते आहे ना फक्त हात हलवून वंदन करायचे सारिपुत्त थेराला, पण कोणी भोजन देत नव्हतं. लक्षात ठेवा. अथनं थेरो गच्छ आवसो आसन सालाय निशिदाती उयोजेत्वा गतो. तेव्हा सारिपुत्त थेरांना लक्षात आलं की मी असून सुद्धा हा सोबत असल्यामुळे कोणी भोजनदानच देत नाहीये, पिंडपातच करत नाहीये. तर त्यांनी काय म्हटलं, गच्छ आवसो अथनं थेरो गच्छ आवसो आसन सालाय निशिदाती. हे म्हणजे लोसक थेराला सांगितलं की जा तू विहारामध्ये जाऊन आराम कर,
ती उयोजेत्वा गतो, आणि ते आपल्या मोहिमेसाठी गेले. कारण काय करायचं होतं, सारीपुत्त थेरांच्या लक्षात आलं होतं की आता यांना कमीत कमी भोजन तरी मिळायला पाहिजे, शेवटचा दिवस आहे यांचा. नेक्स्ट. तंग आगतम एव मनुसा अय्यव आगत होती आसने निशिता पेतवा भोजेसी. आणि आता बघा, तो लोसक थेर सोबत नव्हता, तर लोकांनी सारीपुत्त थेराला बसून किंवा बनते आलेले आहेत त्यांना आसने निशिता पेतवा, त्यांना आसन देऊन भोजेसी त्यांना जेवण दिलं. थेरोपी इमंग लोसक देदाथी लद्द आरंग पेसीसी. तर त्यांनी काय केलं की म्हणजे लोसक थेरासाठी पण त्यांनी काही भोजन घेतलं, आणि त्यांनी इतर भिक्खूंना सांगितलं की हे भोजन जे आहे हे लोसक थेराला द्या, कारण तो विहारात थांबलेला आहे ना, आणि ज्या भिक्खूंचं भोजन झालेलं असेल त्यांच्याजवळ त्यांनी ते पात्र दिलं आणि त्यांना सांगितलं की जा आणि लोसक थेराला इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आहे, खूप इमोशनल आहे. पुढे बघा. तंग गहेत्वा गता लोसक तिस थेरंग असरित्वा सय एवं भुंजीसू. तर ज्या भिक्खूंजवळ त्याने म्हणजे सारीपुत्त थेराने ज्या भिक्खूजवळ ते भोजन पाठवलं होतं लोसक थेरासाठी, त्या भिक्खूंनी त्याला लोसक थेराला दिलंच नाही आणि स्वतःच खाल्लं. स्वयं एव भुंजीसू, स्वतःच खाल्लं. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीत सारीपुत्त थेराने भोजनाची व्यवस्था करून सुद्धा लोसक थेराला ते भोजन मिळालं नाही. अथ थेरस उठाय, तेव्हा थेरा भोजन करत होते ना, ते तिथून उठून विहारं गमन काले, म्हणजे विहारात जाण्याच्या वेळेस लोसक तिस थेरो आगत्वा थेरंग वंदी. तर आपल्या म्हणजे आपल्या कुटीमध्ये जाणार असतील सारीपुत्त थेर, त्यावेळेस बिचारा तो लोसक तिस थेर आहे ना, तो सारीपुत्त थेराकडे आला आणि वंदन केलं. ठीक आहे, वंदी. थेरो निवत्तित्वा हितकोव लद्धंते आवसो बत्तंती पुच्छी. तेव्हा सारीपुत्त थेराने त्या लोसक थेराला वंदन केल्यावर विचारलं, तुला भोजन मिळालं ना? कारण त्यांनी त्या भिक्खूजवळ पाठवलं होतं. लबिसामनो बनते ती. तर तू म्हणाला, म्हणजे खोटच बोलले ते. खोटं म्हणजे काय करणार ते, त्यांना माहित आहे त्याचं आयुष्यच म्हणजे भोजन रहितच गेलेलं आहे, आणि त्यांना माहित आहे की सारीपुत्त थेर आपल्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांनी पाठवलेलं भोजन त्या भिक्खूंना लोसक थेराजवळ झालं नाही. पण लोसक थेराने काही बोललं नाही. लोसक थेर बोलले की हो, मला मिळालंय, असं बोलले ते. लब्बिसामनो बनते ती. थेरो संवेग पत्तो कालंग ओलोकेसी. तेव्हाच थेरांना आहे ना खूप धम्म संवेग उत्पन्न झाला. म्हणजे त्यांना कळलं की एवढं करूनही याला भोजन मिळालं नाही तरी हा बिचारा शांत आहे, आणि तुम्हाला माहित आहे ना, तो परिनिपान होणार आहे त्या दिवशीची गोष्ट ही. काल तेव्हा थेरो संवेग पत्तो कालंग, म्हणजे सारीपुत्त थेराच्या लक्षात आलं की काय प्रकरण आहे, याला भोजन मिळालं नाही. कालंग ओलोकेसी, मग त्यांनी वेळ बघितला की किती झालेला आहे. कालो अतिकंतो, तो वेळ तर होऊन गेली होती. म्हणजे पिंडपातासाठी जी वेळ होती, म्हणजे 11 नंतर कोणी जेवतच नाही 12 नंतर, ते तर माहितच आहे ना, किंवा पिंडपातासाठी आधी जावं लागतंय ना, तर ती वेळ होऊन गेली होती. पुढे. हा. थेरो होत आउसो इदेव निसिदाती लोसक थेरंग आसन सालाय निसिदा पेत्वा कोसल रयो निवेसन अगमासी. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. मग त्यांनी काय केलं, सारीपुत्त थेराने लोसक थेराला सांगितलं की हे आउसो इथे बस. लोसक थेरंग आसनंग सालाय निसिदा पेत्वा, त्या म्हणजे विहारात त्याला तिथे बसून सांगितलं की इथेच थांबतो. सारीपुत्त थेराने सांगितलं. आणि कोसल रयो निवेसन अगमासी, आणि कोसल राजाच्या कडे ते सारीपुत्त थेर गेले. बघा, म्हणजे जस्ट इमॅजिन की म्हणजे तुम्हाला माहित असेल की भोजनाच्या वेळा आहे ना खूप स्ट्रिक्टली पाळल्या जायच्या भिक्खू संघाकडून आणि उपासकाकडून सुद्धा आणि राजाकडून सुद्धा. ती वेळ टळली, भोजनाचा म्हणजे भोजनदानाचा कार्यक्रम संपला की कोणाला काहीच मिळायचं नाही. मग ते उपासक उपासिकाकडे असो, म्हणजे किंवा म्हणजे साधी व्यक्ती असो किंवा राजा असो. म्हणून हे आपल्याला इथे संदर्भ मिळतो.
राजा तेरस पत्तंग घापेत्वा बत्तस अकाल होती पत्तपुरंग चतुमदरंग दापेसी. तर राजाचा जो किचन होता म्हणजे जे भोजनदानाची जी व्यवस्था होती त्यांनी बत्तस अकालो म्हणजे आता भोजनाची वेळ होऊन गेलेली आहे, भोजनदानाची वेळ होऊन गेलेली आहे, सगळं बंद करून ठेवलेलं आहे त्यांनी, त्यांचे नियम असतात त्यानुसार. तेव्हा त्यांनी काय केलं, पत्तपुरंग त्याचे पात्र भरून चतुमधुरंग दापेसी. चतुमधुरंग म्हणजे काय, ठीक आहे, म्हणजे दूध दही तूप मध जे काही असेल ते दिलं. फेरोतंग आदाय गंतवा म्हणजे आता भोजन नाही मिळालेलं आहे, चतुमधुर मिळालेलं आहे. आणि थेरोतंग आदाय ते थेराने म्हणजे सारीपुत्त थेराने पसिंदी राजाकडून ते घेऊन आदायन गंतवा एव आवसो तिस एमंग चतुमधुरंग गुंजापी वत्ता पत्तंग गायत्वा अशी. आणि म्हणजे हे लक्षात ठेवा की सारीपुत्त थेर खूप ग्रेट होते, एवढं लक्षात ठेवा. ग्रेट म्हणजे बुद्धानंतर तेच असं म्हटलं जातं, त्यांना तेवढा मान होता. आणि सारीपुत्त थेर यांच्या घरी जातात पसिंदी राजाच्या, आणि पसिंदी राजा पण भोजन देत नाही म्हणजे ती पद्धत असल्यामुळे, पण त्यांनी पात्र खाली ठेवलं नाही, त्यांनी काहीतरी कधी ज्यूस देतात, कधी अजून काय काय वस्तू देतात असं. तर ते यांना दिल्यावर सारीपुत्त थेराला दिल्यावर सारीपुत्त थेर विहारात गेले आणि काय बोलले माहितीये, एव आऊसो तिस हे आयुष्यमान तिस अहम इमं पत्तंग गहेत्वावर ठसामी. मी हे पात्र धरून उभं राहील, ठीक आहे, हे पात्र धरून मी उभं राहील. त्वं निषिदित्वा परिभुज्य आणि तू बसून आहे ना हे हे ग्रहण कर, ठीक आहे ना, ते चतुमधुर. सचे अहं पत्तंग हत्ततो मुच्चेय किंचिन भवेयाती आह. जर मी हे पात्र तुझ्या हातात दिलं तर त्यातलं सगळं ते चतुमधुर आहे ते गायब होईल, ते नष्ट होईल, कारण त्याचं नशिबाच तसं होतं. तर ही पण फार मोठी गोष्ट आहे की सारीपुत्त थेरांना माहित आहे की हा किती कम नशिबी आहे किंवा याच्याबरोबर काय संकट येतात. म्हणून सारीपुत्त थेर एवढा ग्रेट पर्सन त्यांनी हातात पात्र ठेवलं आणि त्या लोसक थेराला सांगितलं की हे पी म्हणून. अथ आयुष्मा लोसक थिरतेसो अग्ध सावके धम्म सेनापतीस्मी पत्तंग आहे तो आठीते चतुमधुरंग परिभुंजी. मस्त हे दिलेले. अग्ध श्रावक आहे ना सारीपुत्त थेर, अग्ध श्रावक आहे, धम्म सेनापती आहे, त्यांनी पात्र असं ठेवून उभं राहून चतुमधुरंग परिभुंजी. तर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय केलं, भोजन ग्रहण केलं. म्हणजे चतुमधुर त्या सारीपुत्त थेराने पिलं. म्हणजे जस्ट इमॅजिन की हे उभे आहेत, कोण, सारीपुत्त थेर पात्र घेऊन उभे आहेत आणि लोसक थेर जो खाली बसलेले आहेत, शिष्य आहे बघा, 7 वर्षाचा मुलगा, आणि त्याला ते पात्र भरून देत आहे. जस्ट इमॅजिन दॅट सीन. म्हणजे तंग दिवस हा तर परिभुंजी म्हणजे त्यांनी मग ते चतुमधुर घेतलं. म्हणजे तंग थेरस आर्य इद्धी बलेन परिखय न अगमासी. सारीपुत्त थेराच्या इद्धी बलाने, त्यांच्या पॉवरमुळे त्या पात्रामधलं जे चतुमधुर जे अन्न होतं समजूया ते परिखय न अगमासी, ते नष्ट झालं नाही, कारण यांनी पात्र स्वतःच्या हातात ठेवलं. तदा लोसक तिस थेरो यावद अथ उदरपुरं कथवा परिभुजी. तर त्यांना या सारीपुत्त म्हणजे लोसक थेराने या जेवणात परिपूर्ण जेवण म्हणजे पोटभर जेवण आहे ना, उदरंग पुरंग कथवा परिभुजी, पहिल्यांदाच आयुष्यात लोसक थेराच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं पोटभर खाल्लं. म्हणजे ते काय असेल ते पोटभर खाल्लं. तंग दिवसं एवच अनुपादिसेय निपान धातुया परिनिपाई. आणि नंतर त्यांचं जे आहे ते परिनिपान झालं त्या दिवशी. सम्मा संबुद्ध संतिके ठत्वा शरीर निखेम कारेसी धातुयो कहेत्वा चेतियं करेसु. तर आपल्याला माहितच आहे
की त्या दिवशी त्याचं परिनिब्बाण होणार होतं. सारिपुत्त थेराला ते कळलं मेडिटेशन करून. त्यांनी त्याचे भोजनाची व्यवस्था केली, स्वतःच्या हाताने त्यांना भोजन दिलं आणि नंतर भोजन तृप्त भोजन झाल्यावर त्यांना अनंत पदाची प्राप्ती झाली आणि ते परिनिब्बाण झाले त्या क्षणाला. ठीक आहे. आणि हे प्रकरण मग बुद्धाकडे गेलं ना, बुद्धांना तर माहीतच होतं या सगळ्या गोष्टी. सम्मा संबुद्ध संतिके ठत्वा. तर जेव्हा परिनिब्बाण झालं त्या लोसक थेराचं, तेव्हा स्वतः बुद्ध त्या लोसक थेराच्या बाजूला उभे राहून शरीर निक्षेपण कार्यशी, तर म्हणजे मृत्यूनंतर त्या शरीराचे जे काही जाळणं असतं किंवा जे काही मृत्यूनंतर ज्या विधी असतात, जे काही करायचं असतं ते करून धातुयोग हेत्वा, त्यातल्या धातू काढून म्हणजेच अस्थि काढून चेतियन करीसू, हे महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यावर काय केलं, चैत्यगृह बांधलं, स्तूप बनवलं. तर अरहंताच्या याच्यावर स्तूप बनवलं जातं असे अनेक संदर्भ मिळतात. असे अनेक अरहंत जे आहेत ते बुद्धाच्या वेळेस अरहंत झालेले आहेत आणि बुद्धांनी स्वतः जिथे ते शक्य होतं तिथे ते त्यांनी स्वतः त्यात पार्टिसिपेट झाले आणि स्तूप बांधण्यास मदत केलेली आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तदा भिक्खू धम्मसभाया सन्निपत्तित्वा. आता हे लोसक थेराचं पहिलं प्रकरण झालेलं आहे, जे पचुपन्नाचं सध्या चालू आहे, वर्तमान कथाच चालू आहे सध्या. तदा भिक्खू धम्मसभायां सन्निपतित्वा. तेव्हा सगळे भिक्खू धम्मसभेमध्ये एकत्र येऊन एक चर्चा करत होते. अहो लोसक तिस्स थेरो अपपुयो अपलाभी एव रूपेण नाम अपपुयेन अपलभेना कथं अरे धम्म लभोती कथयता निषेधसू. तर ते आपसात चर्चा करायला लागले भिक्खू धम्मसभेमध्ये की हा जो अल्पपुण्यवान होता, अल्पलाभी होता, ठीक आहे, एवढा म्हणजे करंटा होता, तर एवढं असून सुद्धा, एवढं कमी पुण्य असून सुद्धा, एवढं कमी कम नशिबी असून सुद्धा अर्य धम्मो लभोती, म्हणजे त्यांना निब्बाण प्राप्त झाली कथिनता, हे कसं काय आहे, हे भिक्खू संघ आपसात चर्चा करत होता. नेक्स्ट, सत्था धम्म समंग गंत्वा काय अनु अर्थ भिक्कवे इतरही कथाय सन्निसिन्नाती पुच्छी. तर ही नेहमीचा एक टिपिकल सीन असतो. भिक्खू एखाद्या प्रसंगावर चर्चा करत असतात आणि मग बुद्ध त्या धम्मसभेत प्रवेश करतात आणि विचारतात भिक्खूंनो काय चर्चा चालू आहे तुमची. मग ते म्हणतात इमायंग नाम बनते ती आरो चैसू, म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही लोसक थेराविषयी चर्चा करत होतो. सत्ता भिक्कवे एसो भिक्खू अत्तनो अलाभी भावंच अर्य धम्म लाभी भावंच अत्तनाव आकांक्षी. तेव्हा त्यांनी सांगितलं या भिक्खू आहे हा अत्तनो अलाभी भावंच, त्याला जो अल्पलाभ झालेला आहे त्याचा स्वतःच्यामुळेच अल्पलाभ झालेला आहे आणि अर्य धम्म लाभ झालेला आहे तो स्वतःमुळेच झालेला आहे. म्हणजे त्याला दळभद्री जे जीवन मिळालेलं आहे ते त्याच्या कर्मामुळेच मिळालेलं आहे आणि त्याला जो धम्मलाभ झालेला आहे, निब्बाण प्राप्त झालेली आहे, ते सुद्धा कर्मामुळेच झालेलं आहे, असं बुद्धांनी भिक्खू संघाला सांगितलं. અહીંયા हे पुब्बे परेसंग लाभ अंतराय कत्वा अपलाभी जातो. बुद्ध पुढे सांगतात की यानं पूर्वजन्मी आहे ना इतराला परेसंग लाभ अंतराय कत्वा, म्हणजे एका दुसऱ्याला त्याने तो लाभ होऊ नये, म्हणजे भोजनाचा स्पेशली लाभ होऊ नये असं त्याने काम केलेलं आहे पूर्वजन्मी, म्हणून तो अपलाभी झालेला आहे, अल्पलाभी झालेला आहे. अनिच्छं दुःखं अनत्ताति विपसनाय युक्त भावस्स बलेन अर्य धम्मलाभी जातोती वत्वा अतितं आहारी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण अंडरलाईन करा. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की तो अल्पलाभी का होता, एवढा कमनशिबी का होता, एवढा दळभद्री का होता, तर तो त्याच्या कामामुळे होता. ठीक आहे, हे बुद्धाने सांगितलं. मग एवढा कमनशिबी अल्पपुण्यवाला होता तर मग तो एवढा मोठा धम्मलाभ कसा काय झाला त्याला, तर त्याला त्यानं काय केलं, अनिच्छ दुःख अनत्ताती विपसनाय युक्त भावस बलेना. त्याने ना बुद्धाचे जे तीन लक्षण आहे, अनिच्छ दुःख अनत्त, त्याच्यावर त्याने खूप कॉन्सन्ट्रेट केलं, खूप विपश्यना करून त्याच्यावर खूप चिंतन केलं आणि त्याच्यामुळे तो अनंत झाला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे.
म्हणजे त्याची कम्म काहीच नव्हते, म्हणजे असे पुण्याचे. त्यांनी बुद्धाच्या टीचिंगवर त्याला सारिपुत्त थेराने प्रवज्ञा दिलेली आहे ना, त्याने अभिधम्म शिकवलाच असेल आणि बुद्ध हे याच्यावर त्याला सांगितलं आणि तो ध्यान करतच होता, तो लोसक थेर ध्यान करतच होते. मग बुद्धाने त्याची पूर्वजन्मेची कथा सांगितलेली आहे. अति ते आता हे जे ग्रीन कलर मध्ये आलेले, ब्ल्यू कलर मध्ये, आता आपण पाच स्टोरीवर चाललेला आहे. अति ते किर कस्सप समा संबुद्ध काले अयतरो भिक्खू एकं कुटुंबीय निस्साय गाम वासिके वसती पकततो सीलवा विपसनाय युतप अयुत. तर म्हणजे ही घटना जी आहे ही कस्सप समाज संबुद्धच्या काळाची आहे. आणि हा जो लोसक थेर आहे हा त्यावेळेस सुद्धा भिक्खू होता आणि एका कुटुंबाच्या आधाराने तो एका विहारात तो राहत होता. अथेको तर म्हणजे त्याचं व्यवस्थित चालू होतं या लोसक थेराचं पूर्वजन्मी, म्हणजे कसं बुद्धाच्या काळी भिक्खू असताना एकदम व्यवस्थित चालू होतं. अथेको खिनासव थेरो समवक्त वासन वसमान अनुपबेन तस्स भिक्खूनो उपठाक कुटुंबिक कस्स वसन गामंग संपत्तो. तर त्यावेळेस एक खिनासव भिक्खू म्हणजे निपान अरंत भिक्खू तिकडे फिरत फिरत आहे ना या विहारामध्ये आला. काय जिथं तो पहिले लोसक थेर पूर्वजन्मेचा जो लोसक आहे ना त्या विहारात तो आलेला आहे, तिथे तो राहतच होता. तर हे पण नवीन भिक्खू तिथे आले. कुटुंबिको थेरस इरियापत एव पसिदित्वा पत्तनादाय घर प्रवेशित्वा सक्कच्च भोजित्वा थोकं धम्मकथं सुत्वा थेरं वंदित्वा भन्ते अमाकं धूर विहार एव गच्छत अयन समय आगत्वा पसे समाती आह. तर ते त्यांचं एरियापात म्हणजे त्यांचं वागणं बोलणं जे होतं ना, अरंत होते ना, ते खिनासो भिक्खू होते, तर त्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेज तर तशी असणारच आहे. तर ते जेव्हा त्या गावात आले आणि या कुटुंबियाकडे गेले, जे पहिल्या भिक्खूकडे खूप काळजीपूर्वक त्याची काळजी म्हणजे त्याला भोजनदान वगैरे सगळं करत होते, तर हे भिक्खू आले नवीन. तर यांची बॉडी लँग्वेज बघून त्यांनी त्यांना घरी बोलवलं, भोजनदान केलं, धम्म देशना ऐकली आणि त्यांना सांगितलं की या विहारात तुम्ही थांबले की आम्ही संध्याकाळी तुमचं उपदेश ऐकायला येऊ, असं त्या उपासक कुटुंब होतं त्यांनी सांगितलं. थेरम विहारं गत्वा निवासिक थेरं वंदित्वा आपुचित्वा एकमंतं निसिती. तर तिथे ऑलरेडी तो भिक्खू होता, म्हणजे लोसक थेर पूर्वजन्मीचा तिथे होता. आणि हे जे नवीन जे खिनासो भिक्खू जे होते ते त्या विहारात गेले आणि मग त्यांनी तिथे बघितलं की तिथे ऑलरेडी एक भिक्खू आहे. त्यांनी एकमेकांना म्हणजे काही बंधन करायचं आणि एकमेकाची विचारपूस करून तिथे बसले. सो अपि तेन सद्धिं पटी संथारं कत्वा लब्धो ते आऊसो भिक्का आहारोती पुच्छी. तर तिथे जो भिक्खू थांबलेला होता, तर मी त्याला लोसक थेरच सांगतो, म्हणजे तो पूर्वजन्मीचा लोसक थेर, हा लोसक थेर या जन्मीचा आहे, पूर्वजन्मी त्याचं दुसरं नाव असेल, पण आपल्याला समजण्यासाठी मी लोसक थेरच शब्द वापरतो, पूर्वजन्मीचा लोसक थेर. आणि हा जो भिक्खू आहे हा खिनासो भिक्खू, असे दोन नावं आपण ठेवू म्हणजे लक्षात येईल आपल्याला. तर हा लोसक थेर जो आहे तो म्हणजे त्या विहारात पहिल्यापासून राहत होता. तो त्याला काही म्हणजे स्वतःपन्न किंवा सगदागामी असं काही नव्हता तो, पण हा खिनासो भिक्खू आला, तिथे जाऊन चौकशी केली, चर्चा केली. तर या लोसक थेराने या खिनासो भिक्खूला विचारलं की काय तुम्हाला म्हणजे भिक्का आहार म्हणजे काही भोजन वगैरे मिळालेलं आहे का, भोजन झालेलं आहे का? तर ते म्हणतात आम लब्ध होती. तर ते खिनासो भिक्खू म्हणतात हो मला भोजन मिळालेलं आहे. मग ते म्हणतात कुठे मिळालं तुम्हाला, कहन लब्ध होती? तर ते म्हणतात की तू माकं धूरगामे कुटुंबक घरे ती. तर ते म्हणतात तुमच्या घरासमोर जे या विहारासमोर जे घर आहे ना कुटुंबिका, तिथे मला भिक्षा मिळाली, पिंडपात मिळाला. ठीक आहे. तर एवंच वनवात्वा अत्तनो सेनासनं पुच्छित्वा पट्टी जगित्वा पत्त चिवरं पट्टी सामयित्वा ध्यान सुखेन फल सुखेनच विधी मानेतो निसिद्ध. आणि मग नंतर ते त्यांची चर्चा झाली. मग त्यांना जे काही आराम करायचा होता, भेट वगैरे जे करून जो आराम करायचा होता, ते एक खिनासो भिक्खू तिथे गेले आपल्या म्हणजे झोपायच्या जागी, तिथे काय मेडिटेशन करायचं आणि निब्बाणाचं जे सुख आहे त्याचा लाभ घेत घेत नंतर त्यांनी आराम केला. सो अपि कुटुंबिको सायन समय गंधमाल एव
पदीपेयंच गहापेत्वा विहारं गंत्वा निवासिक थेरं वंदित्वा भन्ते एको आगंतुको थेरो अत्ती आगतोनुखोती पुच्छी. आता इथे त्यांनी दोन नावं दिलेले आहेत. एक तर निवासिक थेर म्हणजे लोसक थेर म्हणजे जो पहिलेपासून राहत होता तो, आणि जो नवीन थेर आलेले आहे जे खिनासो आहे ते आगंतुक थेर. तर हे दोन नावं दिलेले, आपण ते घेऊ आपण. तर ते कुटुंबानं ते कुटुंबिक जे होतं त्यांनी ठरवलं होतं ना की आम्ही संध्याकाळी भिक्खूंना दर्शन करायला येऊ म्हणून. तर ते जे काही घेऊन यायचं आहे ना, संध्याकाळी तर भोजन करत नाही, तर त्यांनी काय आणलं असं, त्यांनी कंद, माला है ना, किंवा दिवा वगैरे जे आहे ना ते सगळे घेऊन ते कुटुंबिक या विहारात आले. तर त्यांना पहिले कोण दिसलं? निवासिक थेर दिसला. तर त्यांना वंदन केलं त्यांनी आणि असं म्हटलं, बनते एक आगंतुक थेरो अर्थी, एक नवीन भिक्खू आलेले आहेत ना, आगतो नो खोतो पिछे. तर तो म्हणतो हो आहेत, आम आगतो ते हो आलेले आहेत. इदाने कहंती, मग कुठे आहेत ते? असुक सेनासने नामातीत, मग त्यांनी या ठिकाणी आहेत असं सांगितलं. सो तस्स संतिकं गंत्वा वंदित्वा एकमंतं निसिनो धम्मकथं श्रुत्वा शीतलवेलाय चेतियंच बोधीच पूजयित्वा दीपजालयित्वा उभोपी जने निमंत्रित्वा ततो. तर त्या कुटुंबिकानं काय केलं की तिथे जाऊन आहे ना, सो तत्थ संतिकं गंत्वा वंदित्वा, त्या कुटुंबाने त्याच्याकडे जाऊन या आगंतुक थेराकडे जाऊन त्यांचं वंदन करून नंतर एकमंत एका बाजूला बसले, धम्मकथन श्रुत्वा, धम्म देशना ऐकून, शीतल वेलाय चेतियंच बोधींच पूजेत्वा. ही आपल्याला जी ट्रेडिशन दिसते ना म्हणजे बुद्ध धर्माची, लक्षात ठेवा असे शब्द फार महत्वाचे असतात. तर ते जे चैत्यगृह आहे, बोधींच पूजेत्वा, बोधिवृक्ष जे आहे ते पूजेत्वा, त्यांना पूजा करून आहे ना, म्हणजे अगरबत्ती वगैरे सगळं लावून, फुलं वगैरे सगळे लावून, दीपं जालयित्वा, तर तिथं म्हणजे दिवे लावायचे, दीप लावायचे, आणि उभोपी जने, मग ते दोघं जण, त्या दोघांना आहे ना निमंत्रित केलं दुसऱ्या दिवसासाठी. लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस भोजनासाठी निमंत्रित केल्या जात आहे. असं नाही की रोज या बरं तुम्ही आपण, असं नसतंय की उद्या तुम्ही भोजनासाठी या किंवा आम्ही संध्याकाळी येतो किंवा जे काही असेल. तर ते एक प्रोसिजर आहे, असं परमनंट इन्व्हिटेशन नसतंय. निवासिक थेरोपी खो अयं कुटुंबिको परिभिन्नो सचायं भिक्खो इमस्मी विहारे वसिसत्ती न मग एसन किंसिची गणई सक्ती थेरे अनत्तम मनतम आपजित्वा इमस्मी विहारे एतस्स अवसनकारो मया कातुं वट्टती तेन उपठान वेलाय आगतेन सद्दिं किंचिं न कथेसे. तर थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की हा जो पहिलेचा जो निवासिक थेरा होता म्हणजे श्लोसक थेर, त्याच्या मनात असं आलं की अरे हे कुटुंबिक इतके दिवस माझी सेवा करायचे, मलाच मान द्यायचे, मला सगळं काही उद्देश ऐकायचे माझा आणि सगळं मीच होतो. पण आता हे आगंतुक थेर आलेले आहे आणि आता तर हे डायरेक्ट त्यांच्याकडे जातात, त्यांनाच वंदन करतात आणि त्यांनाच जास्त मान देतात. तर हा नेहमी नेहमी मान द्यायला लागला तर माझा मान कमी होईल, माझ्याकडे तर हे लक्ष देणार नाही, असं या निवासक भिक्खूच्या मनात आलं. आणि मी असं काही करीन की या भिक्खूला, जे खिनासो भिक्खू आहे त्याला इथून हाकलून देईल किंवा त्याला याचा लाभ होऊ देणार नाही, असं त्यांनी विचार केला. नेक्स्ट, न अहं तव कुलूपकस्य पवत्ती जानामि गंडी पहरंतोपी द्वारं आकोंटेतोपी पबोधेति नासक्की हियो तव तेहे पनित भोजनं भुंजित्वा जिरापेतुं असक्कंतो इदानी लितं उकंतो एव भविष्यति त्वं पसिदमानो एव रूपसे एव ठाणेषु तदिसति ती आह. तर यांनी काय केलं की म्हणजे भोजनासाठी जायचं असेल, काही जायचं असेल ना, तर ते त्यांच्या दरवाजावर आहे ना, आपण अशी थाप मारतो ना, तर ते थाप मारत नव्हते, नॉक करत नव्हते. ते असं नखानं आहे ना अशी बारीक टिकली सारखं असं वाजवायचे, म्हणजे त्या भिक्खूला आवाज जाणार नाही. म्हणजे मी तर वाजवलं होतं, मी आवाज दिला पण ते आले नाही असं त्याला दाखवायचं होतं. आणि त्याने तसंच केलं. आणि मग हा भिक्खू जो आहे एकटाच गेला आणि त्या लोकांनी विचारलं कुटुंबिकाने की ते खिनासो भिक्खू आले नाही, ते आगंतुक भिक्खू आले नाही. तर ते म्हणतात मी त्यांना सांगितलं होतं, मी नॉकही केलं पण ते काही आले नाहीये. आणि हे सगळं या भिक्खूला कळलं, खिनासो भिक्खूला.
त्यांना वाटलं की या भिक्खूला माझ्यामुळे अडथळा येत आहे, म्हणून ते आहे ना त्यावेळेस जेव्हा भोजनासाठी त्यांना बोलवलं होतं, यांनी त्यांना टाळलं, त्यांना न्यायचं टाळलं. मग त्यांनी काय केलं, पत्त चिवर आदाय आकाशे उपतित्वा, ते भिक्खू जे आहे केनासो भिक्खू आकाशात उडून गेले, म्हणजे इद्दीने ते तिकडे गेले, दुसऱ्या बाजूला निघून गेले की नको इथे राहायला. नेक्स्ट. तो कुटुंबिको नेवासिक थेरंग सप्पी मधु सखरा अभिसंगत पायासंग पायत्वा पत्तंग गंध चुन्ने ही उपटेत्वा पुरंग पुरेत्वा बनते सो थेरो मग्ग किलोंतो भविसती इदमसंग हरताती अदासी. इथं म्हणजे नंतर या कुटुंबिकांना वाटलं की ते आले नाही म्हणते, तर त्यांनी या भिक्खू जवळ आहे ना सगळं त्याच्या पात्रामध्ये भोजन दिलं की हे भोजन जे आहे त्या भिक्खूंना द्या म्हणून, आगंतुक भिक्खूला. तर यांना वाटलं की यांना त्या भिक्खूला द्यायचं नव्हतं, कारण याला त्यांना हाकलायचंच होतं या नेवासिक भिक्खूला. तर त्यांनी काय केलं, सचेपणाह इमंग पायास मनुसनंग दसामी पाकटंग मे कम्मंग भविष्यती. जर मी हे कोणाला दिलं, म्हणजे आता त्या भिक्खूने तर ठरवलं की या भिक्खूला हे भोजन दान द्यायचं नाही, उपासकांना दिलेलं भोजन यांना द्यायचं नाही, हे त्यानं ठरवलं. मग आता त्या भोजनाचं करायचं काय? जर मी कोणाला दिलं तर ते लोक सांगतील की मला या भिक्खूनं भोजन दिलं, तर ती बातमी ती घटना यांच्याकडे कळेल ना, माझी बदनामी होईल. पाकटंग मे कम्म भविष्यती, माझे कम्म उघडे पडतील असं. सचे उदके ओपिला पेसामी उदक पिठ्ठे सप्पी पयासी. जर मी ते पाण्यामध्ये टाकलं तर त्यात तूप वगैरे असतं ना, तर ते तुपाचे तवंग जे आहेत ते याच्यावर येईल ना, ते पाण्यावर येतील, तर लोकांना कळेल याच्यात काहीतरी भोजन फेकलेलं आहे. मग कुणी फेकलं तर याच भिक्खूनं फेकलं, तिथे पण माझं पितळ उघडं पडेल. सचे भूमी छडे सामी काक सन्नी पाहते न पयाई सती. जर मी हे जमिनीवर फेकलं समजा काय, म्हणजे पाण्यात फेकलं तर कोणाला कळेल, कोणाला दिलं तरी कळेल. मग जर मी जमिनीवर फेकलं, नुसतं फेकून दिलं ते, तर कावळे वगैरे ते येतील ना तिथे, बरेच जमा होतील आणि ते खातील. मग लोक बघतील अरे काय खात आहे ते कावळे असं. मग त्यांना कळेल अरे हे तर तुपाचं वगैरे खूप उत्तम भोजन खात आहे. मग कुणी टाकलं तर या भिक्खूनेच टाकलं. तर असं तो विचार करतो की मी काय करू या भोजनाचा आता. कथनु खो इमंग खड्डेयंती उपधारे तो एकम झामंग खेतंग दिसवा अंगारे विवहित्वा तत्थ पक्केपित्वा उपरी अंगारे हे पटिच्छादित्वा बिहारंग गतो तंग भिक्खू दिसवा चिंतेसी. तर त्यावेळेस त्याने काय केलं, एका शेतात आहे ना आग पेटलेली होती, तर त्याला वाटलं हीच योग्य ठिकाण आहे, आणि त्यानं ते भक्त जे आहे ते जे भोजन आहे त्या आगेमध्ये टाकून ते झाकून टाकलं दुसऱ्या म्हणजे गवत किंवा दुसऱ्या झाडाझुडपांनी ते भोजन त्याने तिच्या भक्षस्थानी टाकलं. ठीक आहे. आणि नंतर तो विहारात आला आणि तेव्हा विचार करायला लागला, अद्दासो भिक्खू खेनासवो मम अज्जा स्वयं विदित्वा अयतो गतो भविष्यती. तेव्हा या भिक्खूला कळलं की अरे, त्यांनी बघितलं तो भिक्खू तर नाहीये तिथे, खेनासो भिक्खू तर नाहीये तिथे. मग त्यांना असं वाटलं की अरे, मी माझं मनात जे आलेलं आहे की याला हाकलायचं आहे ते त्या खेनासो भिक्खूला कळलं असेल, असा विचार करून अहो मया उदर हेतून आयुतन कथंती. त्यामुळं त्याच्या लक्षात आलं अरे मी नुसतं पोट भरण्यासाठी उदर हेतू अयुक्तम अयोग्य कथन केलं, मी फक्त माझं पोट भरण्यासाठी जे काही केलेलं आहे ते फार अयोग्य केलेलं आहे. म्हणजे त्याला वाईट वाटलं आता. ताव देवस महंतं दो मनस उदपादी. आणि त्याच्या मनात आहे ना खूप दुःख उत्पन्न झालं. ततो पठाय एवच मनुष्य पेतो हुत्वा न चिरस एव कालंकत्वा निरय निपती. आणि काही दिवसातच म्हणजे त्याची हानी सुरू झाली, आणि म्हणजे एखाद्या प्रेतासारखं भूत प्रेतासारखंच तो राहायला लागला, आणि काही दिवसात मृत्यूनंतर तो निरायामध्ये म्हणजे नरकामध्ये उत्पन्न झाला. सो बहुनी वस सत्त सहसा आणि निरय पच्चित्वा. म्हणजे अनेक हजार वर्ष निरायामध्ये राहून, पच्चित्वा म्हणजे पकून, त्याच्या ज्या काही शिक्षा भोगून, पक्काव अवशेषेन म्हणजे त्याने जे कर्म केले होते अकुशल कर्म, त्याचा परिणाम असा झाला की तो निरायामध्ये उत्पन्न झाला, आणि निरायामध्ये पण जेवढे दिवस त्याला राहायचे होते तेवढं भोगून अजून काही त्याची विपाक, त्याचे फळ
त्या अकुशल कर्माचे बाकी होते, म्हणून त्यांनी सांगितलेलं पक्काव अवशेषेन पटिया पटिया पंचजाती सतेसु यक्षो हुत्वा. मग तो काय केलं की पुढे तो यक्ष म्हणून जन्मला. ठीक आहे. आणि यक्ष म्हणून जन्मल्यावर आपल्याला माहित आहे की यक्षांना कधी भोजन मिळत नाही, म्हणजे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. यक्ष प्रेत आहे, याला हंग्री घोस्ट पण म्हटलं गेलेलं आहे. भुकेले असतात, त्यांना भोजन मिळत नाही त्यांच्या कामामुळे. तर याचा जेव्हा यक्ष म्हणून जन्म झाला होता, त्याला कधीच पोटभर जेवण मिळालं नाही. ठीक आहे. एक दिवस अपि उदरपुरम आहारं न लभी. ठीक आहे, ते एक सांगितलं. एक दिवसं पण गब्भम उदरपुरम लभी. त्यावेळेस फक्त एकदा यक्ष असताना त्याला फक्त एकदा ते गर्भाचा वरचा जे भाग असतो, टाकाऊ भाग जो असतो, त्याला गब्बमलम असा शब्द वापरलेला आहे, तो त्याला मिळाला. म्हणजे ते सडलेला जो भाग आहे तो त्यांनी त्याला त्या यक्षाला खायला मिळाला असं त्यांनी सांगितलंय. पुढे पुन्हा पंचजाती सतेसु सुनखो अहोसी. नंतर म्हणजे इकडे 500 जन्म तो यक्ष म्हणून जन्मला, तर या 500 जन्मामध्ये फक्त त्याला एकदाच पोटभर जेवण मिळालं, ते पण गब्बमलम मिळाला. नंतर पुढचे त्याचे जन्म जे आहे पंचजाती सतेसु, सतेसु म्हणजे 100, पंच म्हणजे 500 त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये तो जन्मला. सुनको म्हणजे कुत्रा. तदापि एक दिवसं भत्त वमन उदरपुरम लब्ध. 500 जन्म कुत्र्याचा योनीमध्ये तो जन्मला आणि त्याला फक्त एक दिवस, 500 जन्मात फक्त एक दिवस भक्त वमन उदरपुरम लब्धी. म्हणजे कोणीतरी भोजन केलेलं होतं आणि त्याला उलटी झाली. ठीक आहे, त्याला वमन झालं आणि ते म्हणजे त्या माणसाचं कोणाचं वमन झालेलं असेल, उलटी झालेली असेल, ते या कुत्रा म्हणून याने खाल्लेलं आहे आणि तेच पोटभर त्यानं जेवण केलेलं आहे. जस्ट अंडरस्टँड. 500 म्हणजे निरात त्याचा जन्म झाला, कित्येक तिथे वर्ष तो राहिला. तिथून आल्यावर 500 जन्म त्याचा यक्ष म्हणून जन्मला. तिथे फक्त एकदाच त्याला गब्बमन मिळाला. नंतर जे पुढचे 500 जन्म त्याला कुत्र्याचा जन्म मिळाला. तिथे कोणाची तरी उलटी वांती त्याला खायला मिळाली पोटभर. म्हणजे 500 म्हणजे 1000 जन्मात दोनदाच त्याला पोटभर खायला मिळालं, तेही घाणेरडं, उत्कृष्ट नाही. शेष काले पनतेन उदरपुरो आहारो नाम न लब्धु. कधीच त्याला भोजन नाही मिळालं. सुनख योनी तो पण चवित्वा काशीरठे एकस्मिन गामे दुग्गत काले निपती. नेक्स्ट. मग नंतर 500 जन्म त्याचा 500 जन्म कुत्र्याचा संपल्यावर तो आहे ना एका दरिद्री कुटुंबात जन्म झाला. तसा तस्सन निबत्ती तो पठाय तनकुलम परम दुःखत एव जातं जाती तो उदक कंजिक मत पिंडलब न लभी. तर त्या कुटुंबाला म्हणजे काहीच भोजन वगैरे मिळत नव्हतं. तसं पण मित्तविंदको नाम अभुसी. तर आता मित्तविंदक एक नाव आलेलं आहे, माहित आहे. हे मित्तविंदक जातक पण आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही जरूर वाचा, शोधा तुम्ही आणि वाचा. आणि मग पाहिजे तर माझ्याशी चर्चा करा. गुगलवर टाकलं तरी मित्तविंदक जातक तुम्हाला मिळेल. मी काही मुद्दाम सांगत नाही तुम्हाला, तुम्हाला थोडस अभ्यासाची सवय लागते. पण जर सांगायचंच असेल तर 104 नंबरचा आहे आणि अजून दुसरे पण नंबर आहे, पण तुम्ही तुमचं शोधा. पुढे काय झालं की पुढे त्याचे जन्म कसे कसे झाले ते आपल्याला त्यात सविस्तर माहिती मिळते. कारण इथे फक्त मनुष्य म्हणून जन्मला, नंतर मग तो कोळ्याच्या घरात जन्मला, मग त्याच्या आईने त्याला सोडलं, नंतर सारीपुत्र तेराने त्याला प्रवंचित केलं, हेच आपण बघितलेलं आहे. पण इतरही अनेक अशा गोष्टी त्या संदर्भात झालेल्या आहेत, ते इतर जातकात बघायला मिळते तुम्हाला. माता पितरो छातक दुःखं अधिवासेतुं असक्कंता गच्छ काळ कन्नितं पोथेत्वा निरंसु सो अपटी सरनो विचरंतो वाराणसी अगमासी. तर ही जी कथा आहे आता, म्हणजे बुद्ध सांगत आहे की ते एका दरिद्री कुटुंबात जन्म झाल्यावर, म्हणजे हे पोळ्याच्या घरात नाही बरं, या जन्मातलं नाही सांगत, ते आधीच्या जन्मातलं सांगतात. 500 जन्म म्हणजे निरायतून 500 जन्म यक्षाचे
नंतर 500 जन्म कुत्र्याचे झाल्यावर तो एका दरिद्री कुटुंबात जन्म झाला त्याचा. आणि तिथे याच्या दळभद्रीपणामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला हाकलून दिलं आणि तो अपटीसरनो, तो अनाथासारखा फिरत फिरत वाराणसीला आला. तदा बोधिसत्व वाराणसीयं दिसापामोक्ष आचार्यो हुत्वा पंच मानवक सतानी सिप्पं वाचेती. त्यावेळेस बोधिसत्व जे आहे वाराणसीला एक आचार्य होते आणि ते आपल्या शिष्यांना जी काही विद्या आहे ते शिकवत होते. तदा वाराणसी वासीनं दुःखतानं परिभवयं दत्वा सिप्पं सिखापेंती. तर काही असे म्हणजे काही लोक पैसे देऊन शिकत होते. ती पण आपल्याला एक गुरुकुल सिस्टीम दिसते की काही लोक पैसे देऊन शिकायचे. राजे श्रेष्ठी किंवा काही श्रीमंत लोक आपले मुलं आचार्याकडे पाठवायचे तर ते फी पण द्यायचे. पण काही विद्यार्थी असे होते की ते फी देऊ शकत नव्हते त्यांच्या गरिबीमुळे. मग अशा मुलांना काय करावं लागायचं, तिथल्या त्या गुरुकुल जे असेल ते कुटी असेल किंवा ती शाळाच आहे, स्कूलच आहे ते, तर तिथे त्यांना सेवा द्यावं लागायची. म्हणजे भोजन बनवा, झाडू मारा किंवा बाकी जे विहाराचे जे काही कामं असतील त्यांना श्रमदान करावं लागायचं आणि ती विद्या शिकावं लागायची. ती पण आपल्याला इथे पद्धती ही दिसते. अयपी मित्तविंदको बोधिसत्वस्य संतिके सिप्पं सिखती. तर हा मित्तविंदक आहे, बोधिसत्वाकडे ती विद्या शिकत होता. तो फरुसो अनुवाद दख्खमो तो तंपहरंतो विचरंती बोधिसत्वेन उवादी मानोपे उवादन न गती. तर तो आहे ना खूप फरुस वाचावला होता, खूप विचित्र बोलायचा आणि बुद्धाने बोधिसत्वाने जे शिकवलं होतं तो ऐकत नव्हता. तर निसाय अयोपिस्स मंदो जातो. त्याच्यामुळं त्याच्या वागण्यामुळं, या मित्तविंदकाच्या वागण्यामुळे बाकी सगळे जे त्याचे मित्र होते किंवा इतर शिष्य जे होते, विद्यार्थी जे होते, त्यांनी येणं बंद केलं. नवीन लोक येणं बंद झालं आणि त्यामुळे काय झालं की यांचा इन्कमच कमी व्हायला लागला. म्हणून त्यांनी शब्द केलेला आहे आयोपिस्स मंदो जातो. आयो म्हणजे आय आहे ना, आयकर म्हणतो की नाही, इन्कम. तर मंदो मंद झालं ते. नेक्स्ट. तसो मानक वेळी सती भक्तीचा वादन अगणतो ततो पालायत्वा अंडतो एक पंचत गामं पत्वा भक्तिं कत्वा जीवती. तर हा मित्रविंदक जो आहे हा त्या आश्रमामध्ये बरोबर राहत नव्हता आणि शेवटी सगळ्याशी भांडून तो तिथून पळून गेला. पण पंचंत गामं पत्वा, एका म्हणजे पंचंत गाम म्हणजे त्या राज्याचं जे शेवटचं गाव असतं ना, सीमेवरचं गाव, असं त्याला शब्द आहे. पत्वा पत्तीं कत्वा जीवती. तिथं काहीतरी भिक्षा मागून तो जीवन कठत होता. सो तथ्य एकाय दुग्गतिथ्या सती सवास. तर त्याचा आहे ना एका दुग्गती इथ्या सतीं सवासन कपसी. त्याच्या एका दरिद्री स्त्रीशी त्याचा संबंध आला. सातंग निसाय द्वेदारके विजाई. तर त्या स्त्रीशी त्याचा संबंध आला आणि याच्यापासून त्या स्त्रीला 2 मुलं उत्पन्न झाले. कामवासिनो अम्माकं सुशासनं दुःशासनं आरोचेस्याती मित्तविंदकस्य भक्तिं दत्वा तं गामद्वारे कुटिकायं वसापेषु. तर त्यांनी आहे ना मित्तविंदकाला आहे ना सांगितलं की तू आम्हाला काही बातम्या देत राहा, है ना. सुशासनं दुःशासनं आरोच, म्हणजे बाहेरच्या गावात, कारण कॉर्नरचं गाव होतं ना, सीमारेषेचं गाव होतं, तर कुठे कुठे काय काय घडतं ते आम्हाला सांगत राहा. त्याला एक झोपडी बांधून दिली आणि त्याला ते सांगितलं. तंगपन मित्तविंदक निसाय ते पंचत गामवासीनो सत्तखंतू राजदंड आगमत्सु. मात्र जेव्हा त्या मित्तविंदकाला तिथं राहायची व्यवस्था केली गावकऱ्यांनी, त्यावेळेस सत्तखंतू राजदंड आगमत्सु. त्यावेळेस त्या लोकांवर, त्या गावकऱ्यावर राजाने 7 वेळा दंड केला. सत्तखंतू नेस घ्यानी जाहीसू. आणि 7 वेळा त्यांचे घर जळाली. सत्तखंतू तळाकन भिजे, आणि काही पुरात वाहून गेली, जे काही झालं ते. चिंतायसू आम्हाकन कुब्बे हिमस मित्तविंदकस्य अनागमन काले एव रूपं नक्की. तर ते गावकरी म्हणतात की हा मित्तविंदक येण्याच्या आधी आमच्या गावात अशी काही संकट आलेली नाही. इदाने पण असं आगत काल तो पठाय परिहामाती तंग पोथेद्वा नेसू. मग त्या गावकऱ्यांच्या पण लक्षात आलेलं की अरे याच्यामुळेच आपल्या घरावर अशी संकट येत आहे. हा दळबद्री आहे, कपाळकरंटा आहे, कम नशिबी आहे, याला हाकलून द्या. आणि त्याला मारलं खूप आणि त्याला हाकलून दिलं त्यांच्या प्रांतात. पुढे.
सो अतनुदारके गहेत्वा तो गच्छतो एक अमनुष्य परिग्रहण अटवी पाविसी. तेव्हा तो आपल्या मुलांना घेऊन पुढे एक वेगळ्या गावात गेला. ठीक आहे. अमनुष्य परिग्रहण, आणि ते गाव जे आहे ना, म्हणजे तो जो एरिया आहे तो अमनुष्य म्हणजे यक्ष वगैरे आहे ना, प्रेत यांनी तो परिग्रहित केलेला होता, पजेस केलेला होता. तथा सम अमनुष्य दारकेच भरियच मारे तो मसंखा दिसू. तर तिथे आहे ना, तिथे गेल्यावर तथस अमनुष्य दारकेच भरियंच मारे तो मनसंखा दिसू. तर हा आपल्या पत्नीला आणि त्या 2 मुलांना घेऊन तिथे गेला ना, तर तो यक्षाने पीडित झालेला एरिया होता. तर त्यांनी काय केलं की याच्या पत्नीला आणि त्या 2 मुलांना खाऊन टाकलं त्या यक्षांनी. तो ततो पलायित्वा ततो ततो अहिंडतो एक गंभीर नाम पट्टन गामं नाव विसर्जन दिवस एव पत्वा कम्मकारको हुत्वा नावं अभिरुई. तो तिथून पळून गेला आणि असं भटकत भटकत आहे ना, पट्टन गामं म्हणजे समुद्र किनारा असलेल्या गावावर तिथे गेला आणि नाव विसर्जन दिवस एव, ज्या दिवशी ती त्या गावची जी नाव आहे म्हणजे बोट आहे, मोठं शीप जे आहे ते म्हणजे कुठं प्रवासाला निघालेलं होतं व्यापारासाठी. तर याने काय सांगितलं, मी पण एक काय आहे, मी एक कम्मकार होतो, मी एक कारागीर आहे असं सांगून त्या नावावर तो चढला, त्या बोटीवर तो चढला. नावा समुद्र पिठे गंतवा. ती नाव जी 7 दिवस समुद्रावर पुढे पुढे जात होती. तर 7व्या दिवशी सप्तमे दिवसे समुद्र म्हणजे अकोटेत्वा ठपित्वा वियम 28. तर ती जो बोट आहे ती 7व्या दिवशी समुद्रातून पुढे पुढे जात होती, मात्र 7व्या दिवशी ती पुढे जायच ना, ती एकाच ठिकाणी थांबली. ते काळकन्निक सलाकम चारेसु सत्तखंतु मित्त मिंदक एव वियाठासी. आता इथे तुम्हाला एक लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही ते जातक वाचाल किंवा इतरही जातक वाचाल तर लक्षात येईल. आता ती नाव पुढे जायला नाही लागली तेव्हा त्या लोकांना म्हणजे त्या बोटीमधल्या प्रवाशांना किंवा व्यापाऱ्यांना असं वाटलं की ही बोट का जात नाही, त्यांनी खूप प्रयत्न केले असतील. मग आपल्यात असा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्यामुळे ही बोट पुढे जात नाही. मग ते काय करतात आहे ना, ते शलाका असतात. म्हणजे आता ती एक्झॅक्ट प्रथा मला पण माहिती नाही, म्हणजे एक्झॅक्ट काय करत होते, पण ते पाण्यामध्ये ते आहे ना, म्हणजे सगळे लोक बाजूला बसत असतील आणि ती काडी आहे, शलाका जी एखादी काठी असेल छोटीशी, ती पाण्यामध्ये टाकतात आणि ती सगळ्या बाजूला ते प्रवाहात फिरत राहील त्या पाण्यात म्हणजे बोटीमध्ये, आणि जिथं ते थांबेल ती व्यक्ती आयडेंटिफाय होत जाईल असं ते होतं. तर त्यांनी काय केलं, ती काठी ती काडी शलाका ती पाण्यामध्ये टाकली आणि ती गोल गोल फिरत आहे ना, जिथं हा मित्रविंदक होता तिथेच ती थांबली. मग त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला, पुन्हा ती फिरली, त्याच्याजवळच थांबली. असं 7 वेळेस त्याच्या समोरच ती काठी थांबली. म्हणून त्यांनी सांगितलं ते काळकन्नी सलाकम नाही ना, काठी ती छोटीशी काडी चारेसून सत्तखंतू मित्तक विंदक स एव पापुनी, ती त्याच्याजवळ येऊन थांबली. अशी मनुसा तसेक वेळू कलापांग दात्वा हत्ते गहेत्वा समुद्र पिठे खिपिसू तस्मी खित्त मते नावा गमासी. आणि त्यांनी काय केलं, त्या सगळ्या लोकांनी त्याला एक लाकडाची फाळी आहे, एक छोटीशी बोट असेल नाव म्हणू आपण, होडी टाईप, ती त्याला समुद्रात फेकली आणि याला पण समुद्रात फेकून दिलं. आणि तेव्हा ती नाव हल्ली ही जी शिप जी आहे ना, याला जेव्हा बाहेर फेकलं तेव्हा ती पुढे जायला लागते. थोडंच राहिलं, आता थोडीच कथा आहे. मित्त विंदको विळू कलापे निपजित्वा समुद्र पिठे गच्छन्तो कस्सप संबुद्ध काले रखित सिलस फलेन समुद्र पिठे एकस्मी फलिक विमाने चतुसो देवदीतरो पटिल भित्वा तास संतिके सुखम अनुभव मानो सत्ताहं वसी. हे तुम्ही वाचलं तरी एकदम लक्षात येणार नाही, जे जुने विद्यार्थी असतील किंवा आपले पालीचे जे आहेत किंवा धम्मसाकाच्या वाले जुने लोक आहेत त्यांना हे कळेल, इतरांना कळणार नाही. म्हणून थोडस मी समजून सांगतो की वित्त विंदको वेळू कलापे निपजित्वा, तर तो त्या फाळीवर एका फाळीवर तो समुद्रात आधार घेतला त्याने, आणि असं ज्या दिशेनं ते जात असेल लाटा त्या दिशेनं तो आपला जीव वाचून त्याच्यावर पडून राहिला आणि ते जीव. पण त्याने काय केलं होतं, कस्सप बुद्धाच्या काळी, कस्सक बुद्धाच्या काळी रखित सिलस फलेला,
त्यांना आपल्या शिलाचं तर रक्षण केलं होतं, त्याच्या मनात फक्त ते खिनासो भिक्खू आले होते आणि त्याच्या मनात असूया उत्पन्न झाली. ती चूक त्याने केली होती आणि त्याचेच परिणाम पुढे झाले. पण त्याने काही चांगलं काम तर केलेलं होतं, म्हणजे तो शीलपालन करायचा हे खिनासो भिक्खू येईपर्यंत. तर त्याचा परिणाम म्हणून तो समुद्रावर तो जिवंत राहिला. आणि जेव्हा तो समुद्रावर त्या फाळीवर असं लेटून प्रवास करत होता, प्रवास म्हणजे जिकडे जाईल तिकडे जिवंत होता तो, तर चतस्सो देवधीतरो पटील भित्वा. देवधीतरो असा शब्द वापरलेला. धीतर म्हणजे मुली आणि देव म्हणजे देव, देवकन्या असा शब्द येतो. चतस्सो 4 देवकन्या त्यावेळेस तिथे आल्या आणि त्याच्यासोबत त्याने संतिके सुख अनुभव मानो सप्ताह वसी, त्या 4 देवकन्यासोबत त्याने संबंध ठेवले. 7 दिवस तो खूप आनंदात त्याचे गेले. तापन विमान पेतियो. आता इथे देवधीतुर शब्द वापरलेला आहे, इथं विमान पेतियो. विमान म्हणजे राहण्याची जागा समजा, अकोमोडेशन. आणि पेतियो, पेतिय म्हणजे प्रेत, म्हणजे यक्ष जे सांगितलं ना ते प्रेत. तर या प्रेत कन्या होत्या खरं म्हटलं त्या, ठीक आहे. आणि त्या म्हणजे कुठे तिकडे चालल्या होत्या, तर त्याला हा माणूस भेटला, याच्यासोबत त्याने काय जे क्रीडा करायची ते केली. आणि त्याचा एक शब्द असा आलेला आहे, सत्ता तापन विमान पेतियो. या 4 स्त्रिया ज्या होत्या ना यक्षिणी समजा, या सप्ताहं सुखम अनुभवंती. या आहे ना 7 दिवस सुख अनुभव करत होत्या आणि सप्ताहं दुःख, आणि 7 दिवस दुःख भोगत होत्या. म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन म्हणजे असं डिवायडेड इन अ वीक, म्हणजे ऑल्टरनेट वीक. एका आठवड्यात ते सुख भोगायचे, एका आठवड्यात दुःख भोगायचे. हे पण एक नवीन आपल्याला इथे बघायला मिळते. सप्ताहं दुःखम अनुभवितु गच्छमाना. आणि 7 दिवस याच्यासोबत सुख भोगल्यावर आता 7 दिवस त्यांना दुःख भोगायचं होतं, तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, यामंग मयंग आगच्छाम ताव इदेव होविती बत्वा अर्पणसु. तर त्या 4 यक्षिणींनी, त्या देवकन्यांनी त्याला सांगितलं की आम्ही 7 दिवसांनी परत येतोय, तर तू इथेच थांब, ठीक आहे. मित्त विंदको तासन गतकाले वेळुकलापे निपजित्वा पुरतो गच्छंतो. मग पुढे पुढे काय झालं की यानं काही त्यांची वाट बघितली नाही. हा पुढे पुढे जात राहिला. तर तिथे रजत विमाने, आता पहिले कोणतं विमान होतं त्यांनी सांगितलं की फलिक विमाने सांगितलं, आता रजत विमाने, ठीक आहे. त्यामध्ये 8 देव देतो लभी. पहिले 4च्या लॉटमध्ये आल्या होत्या, आता 8च्या लभ्यात आल्या. आणि त्याच्यासोबतही त्याने 7 दिवस जे काही एन्जॉय करायचं ते केलं. ततोपी परगच्छतो मनी विमाने 16. मग त्यानंतर काय झालं की मनी विमान जे आहे त्यात 16 देवकन्या आल्या. आणि नंतर कनक विमानामध्ये 2-3 म्हणजे 32, 16 दोन्ही 32 असे, म्हणजे डबलच्या संख्येमध्ये आल्या. पहिले 4 आल्या, मग 8 आल्या, मग 16 आल्या, मग 32 आल्या देवदूतर. आणि त्या सगळ्यांनी याच्यासोबत जे काही एन्जॉय करायचं ते करून त्या निघून गेला, कारण त्यांना दुःख भोगायचं होतं पुढे. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की तू इथेच थांब, आम्ही येतो 7 दिवसांनी. नेक्स्ट, तासनपी वचन अकत्वा परतो गच्छंतो अंतरदीपके एक यक्ष नगरं अदस. तर त्यांनी काय केलं की त्या पेतीनी जे आहे, ते यक्षिणी आहे, त्यांनी थांबायला सांगितलं, पण त्यांनी सांगितलं नाही. पहिल्या 4ने सांगितलं तरी ऐकलं नाही, नंतर 32 भेटला त्याचं पण ऐकलं नाही. आणि हा पुढे पुढेच गेला तो. तर पुढे आहे ना एक त्याला एक आयलँड मिळालं, अंतरदीपके एकं यक्ष नगरं अदस. त्याने एक यक्षनगर बघितलं. तथे का यक्षिणी अजरूपेनं विचरती. तिथे एक यक्षिणी जी आहे ना अजरूपेनं विचरती, म्हणजे ती बकरीच्या रूपामध्ये एक यक्षिणी त्या बेटावर चरत होती. मितविंदको तसा यक्षिणी भाव अजानतो. तेव्हा त्या यक्षिणीचा भाव म्हणजे त्याला वाटलं बकरीच आहे, ती यक्षिणी आहे त्याला कळलंच नाही, बकरी आहे असं समजून अजमंसन खादी सामिती. तर आज आहे ना मी बकऱ्याचं मांस खाईल असा विचार करून तंग पादे अघोसी, त्यानं त्या बकरीचे पाय पकडले. सा यक्ष अनुभवेन तर उख्खिपित्वा खिपी.
तर तेव्हा त्या यक्षिणीनं म्हणजे त्या बकरीच्या रूपात जी होती तिनं असा पाय फेकला तर हा आहे ना खूप दूर फेकला गेला. कुठे फेकला गेला? सो तायन खित्तो समुद्र मथकेला गत्वा वाराणसीयन परीखापिठे एकस्मिन कंटक गुंब मथके पतित्वा पवट्टमानो भूमियं पतितापिसी. तो एक म्हणजे काटेरी झाडाच्या एका झुडपावर एका बुशी ट्रीवर तो तिथे पडला. ठीक आहे. तस्मीच्या समय तस्मी परीक्षा पेटे रयो अजिका चरमाना चोरा हरंती. तेव्हा काय झालं की एक म्हणजे त्या गावात जिथे बकरी दिसली का नाही तिथे त्या नगरामध्ये जिथं तो फेकला गेला होता तर तिथे एक बकरी चोर होता. खूप बकऱ्या चोरायचा आणि लोकांनी राजाला तक्रार पण केली होती. तर ते लोक जे आहे राजाचे लोक त्या बकरी चोराला शोधत होते. अजी गोपका चोरे गंदी सामिती एकमंतन लिलिना अठसू. तर तिकडेच त्याच प्रदेशात एका झुडपावर हा पडला होता ना तर या गावकऱ्यांना वाटलं की हा लपसू बकरी चोर आहे आणि हा झाडावर लपून बसलेला आहे. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी राजाला सांगितलं. राजाचे शिपाई त्याला पकडला. निमित्त विंदको पठिता भूमियं ठितोतं आजिका तिस्वा चिंतेसी अहं समुद्रे एकस्मी दीपके अजिकं पादे गायतो तायं खितो इदं पदितो. मग त्यांना सांगितलं मी बकरी चोर नाही पण असं असं झालेलं आहे. तर सचे इदानी एकं अजिकं पादे गायसामा सा मग परतो समुद्रपीठे विमान देवतानां संतिके किपसी सो अयं अयोनिसो मनसी करित्वा अजिकं पादे गनिसा. मग त्याला खरं आहे त्या लोकांना सांगितलं. अजिक गोपका इतो चितो तम आगत्वा गायत्वा एतकं कालं राजकुले अजिक खादको येसु जर कोठेत्वा बंदित्वा रय सतिका. तरी त्यांनी त्याचं काही ऐकलं नाही आणि त्याला बांधून राजासमोर उभं केलं. नेक्स्ट. तस्मे खने बोधिसत्व पंचसत मानवक परियुक्तो नगरा निखमं नायतु गच्छन्तो मितम विंदकं दिस्वा सज्जामित्वा ते मनुष्याः ताता अयं अमाकं अंतेवासिको कस्मानं गणवादी. तर त्यावेळेस काय झालं की राजासमोर आला की हात चोर आहे म्हणून त्याला पकडून आणलं. त्याच वेळेस बोधिसत्व आचार्य होते. आपण बघितलं ना हा मित्तविंदक जो आहे हा एका आचार्याकडे शिकत होता आणि खूप शिव्या देत होता सगळ्यांना. पण तिथून पळून गेला. पुढे त्याला पेटीनी दिसल्या जे काय काय दिसलं ते बघितलं आणि बकरीचा पाय पकडून फेकला गेला. राजाने त्याला राजासमोर जेव्हा पकडून आणलं त्याच वेळेस बोधिसत्व तेच आचार्य जे होते ते आपल्या 500 भिक्खू आपल्या 500 शिष्यासोबत जेव्हा आंघोळीला चालले होते तेव्हा त्यांनी या मित्तवंदकाला बघून त्या राजाच्या मनुष्याला विचारलं की हा तर माझा शिष्य आहे तुम्ही याला का पकडलेला आहे? तर अजिक चोरको अय्यम एक अजिंग पादे गंडी तसा गरीत होती. तर हा बकरी चोर आहे. याने एका बकरीचा पाय पकडताना या लोकांनी यांना बघितलं असं त्यांनी सांगितलं. तेनं हेतं अम्माकं दासन कत्वा देत. तेव्हा बोधिसत्वाने राजाला विनंती केली की तसं असेल तर याला मला दास म्हणून द्या. याला दास बनून मला गिफ्ट द्या म्हणा असं. तर दास प्रथा कशी तयार होते ते पण आपल्याला इथे दिसून येते. अम्मे निसायन जीविसते. तर मी याच्या आधारे मी माझं जीवन जगेल म्हणजे याच्याकडून काम वगैरे करून घेणार त्या अर्थाने. साधू अयाती तंग विसर्जयित्वा आगमनसु. आणि राजाने मग त्याला दास बनवून याला सोडून दिलं. तर ही जे आहे अथलन बोधिसत्व मित्त विंदकं त्वं एतकं कालं तही पस्थिती पुच्ची सो सब अत्ताना कथकमंग आरोग्यसी. तर तेव्हा मग बोधिसत्वाने त्याला विचारलं की अरे तू कुठे झाला? इथे कसं काय आला? काय झालं तुझं? तेव्हा त्यांनी सगळं त्याला स्टोरी सांगितली की असं असं झालेलं आहे. मग अथ कामानं वचनं अकरंतो एवं दुःखं पापुनाती ती वत्वा इमं गाथा आह. तेव्हा मग बोधिसत्वाने त्याला सांगितले की हे तुझे जे चुकीचे जे काम करत होता त्यामुळे हे सगळं तू फळ त्याचे मिळत आहे तुला. यो अर्थ कामस हितानो कंपेनो उवज्यमाना न करोती शासनं अजया पात ओलंबन वित्तको वियस होचिती. तर त्यांनी सांगितलं की जो आपला कल्याण मित्र असतो किंवा जो आचार्य असतो जो तुमचा हिताचा विचार करत असतो त्याचं जर तुम्ही नाही ऐकलं तर तुमचे हाल तसेच होतील जे बकरीच्या आसक्त पायावर अजिया पाद ओलंब आहे ना म्हणजे त्या पायाचे
आराधना करणारा म्हणजे पाय पकडणारा म्हणजे मांस खाण्यासाठी ते सांगतात. तर तसंच तो या मित्तक विंदासारखा पस्तावलेला असतो. जो व्यक्ती आचार्याचं किंवा कल्याणकारी मित्राचं तुमचा हितकारक व्यक्तीचं ऐकत नाही, तो त्या पकरीचा पाय पकडणारा मित्तविंदकासारखे त्याचे हाल होतात, असा याचा अर्थ आहे. पुढे एवं तेन थेरेन एत्तेक अधाने तिसुएव अत भावेसी कुच्छिपूर्व लब्धपूर्व यख्खेनं होतो एक म्हणजे मग त्यामुळे फक्त असा हा जो तो थेर होता मित्तविंदक जो होता की नाही, त्याच्या आधी पण तो जो भिक्खू होता ना कसब बुद्धाच्या काळी, त्यावेळेस ते सांगत आहे की याने जो खिनासो भिक्खू आहे त्याच्या भोजनामध्ये अडथळा आणलेला आहे, विघ्न आणलेला आहे. त्याचा परिणाम होऊन काय झालं, यख्खेनं होतो एक दिवस गब्भमलं लब्ध सुनेख होतो एक दिवस भत्त वमन परिनिपान दिवसे धम्म सेनापती अनुभवेन चतुमधुरून लब्ध. तर असा जो भिक्खू आहे, लक्षात घ्या सुरुवातीपासून, कोणता भिक्खू? हा जो भिक्खू आहे हा एका विहारात राहत होता आणि एक कुटुंबिक त्याचा सगळी सेवा करत होते. जेव्हा खिनासो भिक्खू तिथे आला तर याच्या मनात द्वेष उत्पन्न झाला आणि त्याच्याबद्दल त्यांनी वाईट विचार केला. त्याला भोजन मिळू नये, इथून निघून जावं असा त्याने विचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की तो अनेक वर्ष तो निरायमध्ये जन्म झाला, नंतर तिथून यक्ष झाला, नंतर हे झाला कुत्रा झाला, नंतर हा मित्तविंदक म्हणून झाला. असे 3 जन्माचं त्याच्या पूर्वीचं बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि या 3 जन्मामध्ये आणि हा 4था जन्म आता प्रेझेंट म्हणजे बुद्धाच्या काळीचा हा 4था जन्म. तर या सगळ्या याच्यात त्याला फक्त 3 वेळेस भोजन मिळालेलं आहे, पोटभर उदरभर. यक्ष असताना ते घाणेरडं मांस, कुत्रा असताना उलटी, एका व्यक्तीची वांती उमेट, आणि आता म्हणजे बुद्ध काळी धम्मसेनापतीनं त्याला जे चतुमधुर दिलं होतं ते त्यानं पोटभर खाल्लं होतं. तर असे 3च भोजन त्याला मिळालेलं आहे. एवं परस लाभ अंतरकाय नामं महादोसंती वेदी तप तस्मीपन काले सोपी आचार्यो मितविंदको अपि यथा कम्म गतो. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे की जे पवित्र व्यक्ती असतात, अरंत व्यक्ती असतात, शीलवान जे असतात, त्याच्या भोजनामध्ये कधीही अडथळा आणायचा नाही. सथा एव भिक्कवे अत्तनो अपलाभी भावंच अर्य धम्म लाभ भावंच संयम एवं काशीती इमं धम्म देसना आहरित्वा अनुसंधी घटेत्वा जातकं समुदानेसी. आणि त्यांनी सांगितलं की या भिक्खूला जे आहे याला अल्पलाभ का झालेला आहे, याला धम्म लाभ का झालेला आहे, त्याचं सविस्तर वर्णन बुद्धाने केलेलं. आणि हे जातक जे आहे म्हणजे मित्तविंदकवाला जे आहे आणि लोसकचं जे वर्तमान, या दोन्ही घटनाची त्यांनी सांगड घातली. तदा मित्तविंदको लोसक तिस थेर होसी. त्यावेळेस लोसक जो होता तो मित्तविंदक होता आणि दिसा पामोख आचार्य पण अहम आणि त्यावेळेस जो आचार्य होता तो मी होतो, असं बुद्धाने अशी कथा सांगितलेली आहे. नेक्स्ट मला वाटतं हे संपलेलं आहे. तर अशी ही खूप इमोशनल कथा आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःहून वाचा, एक एक शब्द वाचणार, तेव्हा म्हणजे नक्कीच म्हणजे तुम्हाला खूप मोठा लाभ होईल, धम्म लाभ होईल याचा मला विश्वास आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे इतरही मित्तविंदक किंवा इतरही त्याच्याशी कनेक्टेड कथा वाचा आणि त्याचं सुख प्राप्त करा, तो आनंद प्राप्त करा. आणि आपण काय शिकू शकतो या जातकामधून, खूप मोठा संदेश दिलेला आहे. कम्म आणि विपाकाचे मोठमोठे फळ आपण बघितलेले आहे. खूप कठीण संकट येतात, खूप कठीण दिवस काढले लोकांनी, खूप दळभद्रीचं आयुष्य कसं असतं ते आपण बघितलेलं आहे. पण सारिपुत्त थेराचा ग्रेटनेस आपण बघितलेला आहे. त्याने एका दरिद्री मुलाला प्रवचित केलेलं आहे, त्याला त्याची निगा ठेवलेली आहे, पण त्याचं कम्मच एवढे खराब होते लोसक थेराचे, तर त्याला काहीच मिळत नव्हतं. आणि शेवटी
म्हणजे जेव्हा मृत्यू समय म्हणजे परिनिर्वाण समय त्यांना निब्बाण प्राप्त झाला आणि सारीपुत्त थेराने अभ्यास केलेला होता म्हणून ते स्वतः राजाकडे गेले. अकालिको म्हणजे ते अकालिको नाही म्हणून अकालो होतो तो, म्हणजे ती वेळ नव्हती पिंडपाताची म्हणून ते राजाकडे गेले. पसिंदी राजाने त्याला चतुमधुर दिलं कारण बाकी भोजन देऊ शकत नव्हतं आणि ते थेर स्वतः हातात भोजन घेऊन म्हणजे ते चतुमधुर ते या लोसक तीस थेराला देत आहेत. फार मोठी घटना आहे आणि त्याचा परिणाम किती चांगला झाला. ते परिनिब्बाण झालं, त्याचं स्तूप बनलेलं आहे बुद्धाच्या हातून. इतकं वाईट परिस्थितीत असून पण काही त्याचे कुशल कर्म आपण बघितले. तेच बुद्धाने खूप सविस्तर सांगितलं. खूप म्हणजे बऱ्याच वेळा वाचण्यासारखी ही कथा आहे आणि मला वाटतं मी जे काही सांगायचा प्रयत्न केला ते तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि एवढंच मी इथे थांबून तुमच्या सगळ्यांच्या मंगल कामना करतो आणि इथे थांबतो. साधू साधू. साधू साधू सर, खूप सुंदररित्या तुम्ही दोन्ही कथा इतक्या छान सांगितल्या आणि सगळे चित्र उभी झाले, दृश्य समोर आले आणि खूप भावुक कथा होत्या सर. थँक्यू सर. या आजच्या व्याख्यानमालेला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. जय भीम सगळ्यांना. मी विजय खोब्रागडे. मी इथे कॅनडावरून जॉईन झालं. नलिनीताईंनी लिंक पाठवली होती. तर माझा आजच्या व्याख्यानात एक प्रश्न आहे की जसं तुम्ही सांगितले की लोकसतीस यांचा हा 4था जन्म होता, म्हणजे शेवटच्या जन्मात त्यांना महापरिनिब्बाण प्राप्त झालं आणि तुम्ही म्हटले की ते पहिल्या जन्मात ते भिक्खू होते. पण भगवान बुद्धांनी तर भंतेची ही परंपरा त्यांच्या ते असताना चालू केली होती. तर मग ते कसं काय त्या जन्मात आणि या जन्मातला हा? नाही, ही जी घटना आहे ना ही कसं बुद्धाच्या काळाची घटना आहे आणि प्रत्येक बुद्ध जे आहे ना हे धम्म प्रचार करतात ना, प्रत्येक बुद्ध जे आहे ते संघ तयार करतात, त्यावेळेसची ती घटना आहे. पण भगवान बुद्धाच्या अगोदर जे पण बुद्ध झाले त्यांनी तर कोणीच संघ स्थापन नव्हतं केलं. हो, कोण बोललंय तुम्हाला? बुद्धाने सांगितलेलं आहे अग्रश्रावक कोण होते, माता पिता कोण होते, कोणत्या सगळ्यांचे सगळे दिलेले आहेत, रिलेशनशिप दिलेले आहेत सगळ्या प्रत्येक बुद्धांचे. तर असं कसं म्हणतो तुम्ही? तसं नाही आहे सगळे म्हणजे बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे. आणि नाहीतर मग सम्यक संबुद्ध नसेल तर मग त्यांना संबुद्धच म्हणू शकणार नाही ना. जर त्यांनी संघ स्थापन नाही केला किंवा धम्मच उपदेशला नाही तर त्यांना आपण बुद्धच म्हणू शकत नाही आहे. सम्यक संबुद्ध आहेत, संदर्भ आहेत विजयजी. सर, माझा प्रश्न असा होता की खिनासो भिक्खू जे आहेत आणि हे भिक्खू यांच्या ह्यांना खिनासो भिक्खू आहेत हे ओळखता आलं नाही किंवा माहीत नव्हतं, बरोबर आहे? तर मग खिनासो भिक्खूची असं ऑर्डिनरी लोकांनी किंवा आपल्या आम जनता जे आहे किंवा जे कोणी ते कसं ओळखलं किंवा काय त्याच्या काय क्वालिटीज किंवा काय डे टू डे लाईफमध्ये असं काय आहे का, कुठे काय रेफरन्सेस वगैरे? नाही, आपण नाही ओळखू शकत कोण खिनासो आहे की म्हणजे स्वतः पण नाही, कारण आपण एवढे पुथुजन आहे, आपण एवढे म्हणजे मलिन चित्तावाले आहे की आपण तेवढे पात्र नाही त्यांची. हा, परिपक्व नाहीये. पण मग ते पण भिक्खूच होते ना, मग त्यांच्याकडून पर्पजली केलं गेलं, पण एवढ्या त्यांना हे झालेलं आहे ना शिक्षा. तेच असतं ना, तो भिक्खू पण जो होता ना म्हणजे पूर्वी जन्मीचा तोही म्हणजे तसा व्यवस्थितच होता, म्हणजे असं म्हणजे ऑर्डिनरी असला तरी चांगला होता, पण त्याचे जे परिखरा मिळणार होते त्याच्यात दुभंग आला किंवा त्याला एक डिवायडेशन मिळालं त्याला. त्याचा तो विकार भारी झाला, म्हणजे त्याला नकळत या भिक्खू बद्दल असूया झाली की कारण त्यांना काहीच म्हणजे स्वतःपण वगैरे काहीच नव्हतं ना, प्युरिटी काहीच नव्हती त्या भिक्खूकडे आणि त्यांना मान सन्मान सगळं मिळत होता आणि व्यवस्थित राहत होता. तेव्हा एक सिनियर मॉन्क तिथे आला
आणि ते कुटुंबिक जे होते उपासक त्यांना एकदम प्रभावित झालं या केनासो भिक्खूचं वागणं बोलणं आहे ना. त्यांनी सांगितलं त्यांची चर्या बघूनच त्यांना लक्षात आलं की अरे हे कोणतरी मोठे आहे आणि ते त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले म्हणून त्यांना भेटलं. आम्ही संध्याकाळी पण त्यांचा उपदेश ऐकायला गेलो. मग हा जो भिक्खू होता याला इतक्या दिवस मान सन्मान जो मिळत होता त्याला ना ऐकता त्या केनासो भिक्खूचं त्यांनी ऐकलं ना. मग याच्या मनात तर जेलसी झाली. हा सेकंडवर गेला आणि मग हे इथे आले तर माझं म्हणजे त्याच्यात मग तो विकार उत्पन्न झाला. आणि म्हणून मी म्हणतो ना प्रासंगिक विकार खूप उत्पन्न होत असतात जे म्हणजे इतर वेळेस हिडन असतात किंवा शांत असतात आपल्या चित्तामध्ये आणि परिस्थितीनुसार ते खूप उफाळून येतात. तर हे त्यातलं एक उदाहरण आहे. आणि त्यांचे ते पात्रच पात्रता नव्हते त्या भिंतीबद्दल हे करायला. तरी पण त्यांनी मान सन्मान द्यायला पाहिजे होता. सुरुवातीला दिला त्याने पण द्यायला पाहिजे होता. द्यायला पाहिजे. म्हणजे एका खिनासो भिक्खूमुळे भिक्खूंना जर तुम्ही हे केलं तर किती त्याचे परिणाम आहेत हे थोडक्यात आपल्याला या कथेवरून बोध घेता येईल. आणि ओव्हरऑल सगळ्याच भिक्खूंना आपण किती हे करायला पाहिजे, सन्मान द्यायला पाहिजे, हेही आपल्याला या कथेवरून घेता येईल. दुसरी गोष्ट हे पट्टम नगरे याच्यावरून एक विशाखापट्टण हे एक आपलं समुद्रकिनारी आहे एक असं जाणवतं मला तरी की पट्टम हे अगोदरचं सुद्धा आहे. म्हणजे पट्टम म्हणजे आता पट्टम नगरे जे समुद्र तो बंदरावर एका भेटला गेला तिकडे त्याच्यावरून एक विशाखापट्टण हे पण काहीतरी जे सगळे किनारे आहे ना समुद्र किनारे म्हणजे स्पेशली साऊथ साइड त्याला पट्टणमच म्हणायचे ना. तर ते विशाखापट्टणम आजपर्यंत कायम आहे. पण साऊथला बरेच आहे असे पट्टणम वाले समुद्र किनारी आहे. बालिश शब्द आहे. ठीक आहे. साधू साधू साधू. अर्चना मॅडम. हो, जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. आजची कथा मला खूप आवडली. मला एक प्रसंग आठवला. मी खूप लहान असताना आमच्याकडे एक भिक्खू आले होते. आईच्या माहेरचे होते ते. म्हणजे त्यांना सिद्धी प्राप्त असं म्हणायचे सगळेजण. तो एक प्रसंग होता की मच्छर किंवा ढेकून वगैरे असेल तर त्यावेळेस असतील आमच्याकडे. मला काय आठवत नाही, मी खूप छोटी होती. आईच्या नात्यातले होते ते. आईच्या कुठल्या तरी बहिणीचा तो मुलगा होता आणि त्यांना श्रीलंकेला जायचं होतं. तर ते काही दिवसांसाठी आमच्याकडे वास्तव्याला होते. तर त्या काळात आई म्हणजे आमची सांगायची की प्रसन्न वाटायचं. आणि हे जे सगळं सांगितलं ना तर मला तो प्रसंग आठवला म्हणून मी शेअर करते की फक्त फुंकर मारायचं ते. म्हणजे मला नाही आठवत. माझे मोठे भाऊ बहीण जे आहेत ते सांगतात की तुला आठवतं का आपल्याकडे एक भिक्खू आलेले, तर असं असं होतं. मग मी त्यावेळेस विचारायचे काय असेल का अक्का ते. तर ते त्यांनी ज्ञान प्राप्त केलं किंवा मग ते बुद्ध झाले का असं मी प्रश्न विचारायचे ते मोठ्या बहिणींना किंवा भावांना. अजूनही विचारते. म्हणजे माझी अक्का, तिच्यामुळे मी या ग्रुपमध्ये आले. कदाचित ती असेल आता सुनंदा अक्का, सुनंदा ताई आहे रे माझी. तर ती म्हणते नाही तू आता हे ग्रुप जॉईन केला ना तर तुला कळेल की ते भिक्खूंचे प्रकार असतात. त्याच्यामधले ते एक टाईप होता. पण ते आता कुठे आहेत किंवा काय आहे. आणि आई गेल्यानंतर आमचा तसा काही संबंध आला नाही आणि परत ते मावशीकडे कधी आले नाहीत असं झालं. पण एक 15-20 दिवसाचं त्यांचं वास्तव्य होतं. अक्का किंवा आमचे मोठे भाऊ जे आहेत ते म्हणतात की खूप प्रसन्न असं वाटायचं आम्हाला. बस इतकंच मला शेअर करायचं होतं. थँक्यू. थँक्यू. नाही या हे सगळे व्हिडिओ जे आहे ना म्हणजे सगळे लेक्चर हे युट्यूबवर अवेलेबल आहेत. आपल्या मॅडम देतील लिंक तुम्हाला किंवा तुम्ही त्यांना जॉईन करून जा या ग्रुपला. तर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील आणि तुम्ही एक एक लेक्चर ऐकत गेले ना वेगवेगळ्या वक्त्याचं तेव्हा तुमच्या लक्षात येईल. थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तुमचे अनुभव पण या कन्सेप्टमुळं अधिक म्हणजे बोधप्रद होतात. तर तुम्ही आले तर तुमचं स्वागतच आहे. आम्ही 3.5 वर्षापासून करतो मॅडम.
तर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सर. खूप छान रित्या तुम्ही प्रश्नांची समाधान केलं. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. खूप खूप धन्यवाद. नलिनी मॅडमची आपण सर्व ज्या सुंदर सुंदर पीपीटी पाहत असतो त्यांच्यामुळेच. तसेच मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आपण सर्व निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करूया. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते नलिनी मॅडम यांना की धम्मपालन गाथा म्हणावी. सब पापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गल नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु.